सर सुरुवात करायची आहे. पाटील सर. आंबेकर सर सर जॉईन झालेत का? हो जॉईन झालंय. सुरुवात करायची सर. चालेल ना. चालेल सर. मिलिंद सर. येस सर. सुरुवात. सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्ते. नमस्ते. Can we begin, sir? Yeah, sure. Thank you, sir. Thank you very much. Good afternoon, all. This is Milind, and I'm here to extend a warm welcome to one and all on behalf of Mahatma Gandhi Vidya Mandir, Arts, Science and Commerce College, Manmat, on the occasion of a national webinar organized by the Internal Quality Assurance Cell, and the topic on which the guest speaker will talk is how to calculate API score. Once again, I extend a very warm welcome to all the participants and the guest of honor and other dignitaries. Friends, for this webinar, we have with us our guest of honor, Dr. B.H. Jagdale sir, who is the principal of Loknathya Venkatramji Hire College, Nasik, and also holds the responsibility of the trustee of academic section of Mahatma Gandhi Vidya Mandir. We have another guest speaker with us, and Honorable Dr. A.V. Patil sir will be enlightening us on how to calculate API score, and it's very crucial to all the teachers present here. Without much ado, I'll directly request Honorable Guest of Honor, Dr. B.H. Jagdale sir, to address the participants in the form of inaugural speech. Over to you, sir. Thank you, Milind sir. MG Vidya Mandir Arts, Science, Commerce College, मनमाडच्या वतीने नॅशनल वेबिनार ऑन हाऊ टू कॅल्क्युलेट द API स्कोर वर आज जे काही आयोजित केलेले त्याचे प्रमुख मार्गदर्शक आमचे मित्र महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीचे डीन, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आंबेकर सर, ह्या वेबिनारसाठी विविध महाविद्यालयातून सहभागी झालेले सर्व प्राध्यापक, क्वालिटी इन्हान्समेंट जेव्हा आपण सिस्टीमचा म्हणतोय तेव्हा ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ UGC सेल्फ अप्रेझल टीचरचं जे इम्पॉर्टन्स त्याला दिलं आणि दॅट इज अ प्रमोशन ऑफ द टीचर्स अंडर CAS is connected with the API score of that respective teacher. तर बऱ्याच देर आर लॉट ऑफ मॉडिफिकेशन्स ह्या प्रोसेस वन्स जे काही एस्टॅब्लिश झाले तेव्हापासून त्याच्यात लॉट ऑफ मॉडिफिकेशन्स UGCने आपल्याला दिलेले आहेत आणि रिसेंट जे काही मॉडिफिकेशन्स असतील त्यानुसार आपला त्या करिअर ॲडव्हान्समेंट स्कीमचा टेन्युअरचा पार्टमध्ये आपला जो काही स्कोर व्हायला पाहिजे मिनिमम स्कोर जर असेल तरच त्या पर्टिक्युलर टीचरचं प्लेसमेंट होत असतं. मोस्टली जे काही नवीन टीचर जॉईंट होतात त्यांच्या सर्व्हिस करिअरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेअरनेस नसल्यामुळे त्यांच्या काही कालावधी ज्या पद्धतीने त्यांनी रिसर्च टुवर्ड्स रिसर्चकडे फोकस करायला पाहिजे, पब्लिकेशनकडे फोकस करायला पाहिजे, पार्टिसिपेशन फॉर द इंटरनॅशनल कॉन्फरन्सला पेपर प्रेझेंट करायला पाहिजे किंवा पेटंट्स कडे भूमिका ठेवायला पाहिजे किंवा पब्लिकेशन आम्ही जे करतोय ते रेप्युटेड ज्या जर्नल्सला गुड इम्पॅक्ट फॅक्टर असेल याच्यातच करायला पाहिजे. या सगळ्या अवेअरनेस सुरुवातीच्या दरम्यान नसतं आणि त्यामुळे शिक्षक काही अंशी मागे पडतो. तर ते अवेअरनेस कॅम्पेन तुमच्या आपल्या संस्थेच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाने जे काही ठेवलेलं आहे अतिशय चांगला उपक्रम आहे. तुमच्या ह्या सगळ्या भूमिकेसाठी शुभेच्छा. 30 तारखेपर्यंत त्या महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून काम करताना
आपण सगळेच कलिग इथं आहेत आणि त्यांच्या बरोबर आवाज ऐकताना आनंद होतोय. इथं एक चांगली गोष्ट झाली की डॉक्टर मिलिंद आयर सर बिकम ए डॉक्टर. आता त्यांना डिग्री 5 तारखेला अवॉर्ड झाले. मी त्यांचं अभिनंदन करेन आणि ह्या सगळ्याच टीमचं अभिनंदन करून शुभेच्छा देऊन पाटील सरांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे ऑनलाईन मोडला. मी जास्त वेळ न घेता मला ह्या महाविद्यालयाने बोलून मला ही संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. Thank you very much, sir. Thank you. I personally thank you for all the support and kindness that you extended during that process of my declaration. I also thank you for your words of inspiration today. As you said that we are all here to listen to our guest speaker. I won't waste much of your time and will directly request the guest speaker, Honorable Dr. A.V. Patil sir, to enlighten us. Over to you, sir. मिलिंद सर, आवाज येतोय माझा? Yes, sir. Sure. आज खरं डबल रोल मध्ये आहे मी. आजच्या टॉपिकचा स्पीकर पण आहे आणि महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य पण आहे. सर्वप्रथम या वेबिनारसाठी उपस्थित झालेले आजचे उद्घाटक, प्रमुख अतिथी, आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, संस्थेचे शैक्षणिक विभागाचे विश्वस्त आणि लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर B.S. जगदाळे सर, मनमाड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आंबेकर सर, जे IQAC कोऑर्डिनेटर पण आहेत, आमच्या मनमाड महाविद्यालयाचे अकॅडमिक सुपरवायझर डॉक्टर बटू देसले सर, नॅक कोऑर्डिनेटर डॉक्टर मिलिंद आयरे, सर्व विभाग प्रमुख, सर्व उपस्थित असलेले जॉईन झालेले संस्थेतील व इतर ठिकाणचे सर्व माझे प्राध्यापक, सहकारी मित्रांनो, 10वा दिवस 10 दिवसापूर्वीच मनमाड महाविद्यालयामध्ये चार्ज घेतला आणि आज 10व्या दिवशी मी स्वतःच एक स्पीकरच्या रोलमध्ये आलो. ह्या भूमिकांना सगळ्यात मोठा जो तिथे प्लॅटफॉर्म तयार करून दिला डॉक्टर B.S. जगदाळे सरांनी, त्या प्लॅटफॉर्मवर चालताना आता मला खरंच आनंद होतो. जेव्हा चार्ज घेतला सर की त्यावेळी मी तिथे सगळं बघितलं आणि इतका मोठा बेस तुम्ही तयार करून दिला की मला फक्त त्या बेसवर चालायचं आहे, सगळं हे करायचं आहे. त्याबद्दल ह्या सगळ्या आणि सर्व स्टाफकडून इतकं भरभरून कौतुक केलं जातं तुम्ही केलेल्या उपक्रमांचं, तुम्ही घेतलेले सगळे वेगवेगळे वेबिनार्स, आणि त्यामुळे मला स्वतःला एक असं प्रचंड हे आलं की आता इथून पुढे मी घेताना मलाही त्या तुमच्या लेवलपर्यंत ती लेवल मला मेंटेन करता आली पाहिजे, मला तुमच्या त्या लेवलपर्यंत जाता आलं पाहिजे. आणि म्हणून IQACच्या अंडर या वर्षाचा पहिला प्रोग्राम घेताना आंबेकर सरांनी मला विचारलं की सर असं असं आहे, तुम्ही घेता का? आणि त्यामुळे तत्काळ मी पटकन उत्तर दिलं. याच्या आधी हर्सुल महाविद्यालयात असताना मी ह्या टॉपिकवर बोललो होतो. मला त्यामुळे खूप आनंद होतोय की जगदाळे सरांनी तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर मला चालता येत आहे. त्याबद्दल मी व्यक्तिशः सर्व महाविद्यालयाच्या माझ्या सर्व स्टाफतर्फे मी तुमचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. आज मला जो टॉपिक दिलेला आहे, मला जे बोलायचं आहे त्याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन करतो. हाऊ टू कॅल्क्युलेट API स्कोरच्या जोडीला मी कॅस अँड हाऊ टू कॅल्क्युलेट API स्कोर असं थोडंसं करतो. मी स्क्रीन शेअर करतो. आंबेकर सर, मला आलाय ऑप्शन. हो सर, करता येईल. सर होतोय स्क्रीन शेअर? झाली सर. ओके, काही प्रॉब्लेम. स्क्रीन शेअर होतोय ना व्यवस्थित? हो झाली सर. ओके. मी डॉक्टर अरुण विठ्ठल पाटील, सध्या मनमाड महाविद्यालयात ऍक्टिंग प्रिन्सिपल आणि प्रोफेसर इन फिजिक्स या काम करतो आहे. काही गोष्टी सांगायच्या आधी मला काही रेफरन्सेस द्यायचे आहेत. जे मला बोलायचं आहे त्याचे काही रेफरन्सेस मला इथे सांगणं गरजेचं आहे की हा जो API स्कोरचा संबंध आपण आता कॅसशी लावतो आहोत, 1/1/16 पासून आपल्याला जे 7वं वेतन आयोग लागू झालं, पूर्वीच्या आणि आत्ताच्या ह्याच्यात जे काही बदल आहे, पूर्वी API बेस्ड PBAS असा क्रायटेरिया होता आणि आता तो कॅस जो आहे तो
टीचिंग लर्निंगच्या बेसने जाणारा आहे. त्याच्यामध्ये काही अम्बिग्युटीज आहेत, त्या वेळोवेळी मला सांगायचं आहेच. त्याच्यासाठी जे नोटिफिकेशन पहिल्यांदा निघालं ते 18 जुलै 2018ला UGCने पहिलं नोटिफिकेशन दिलेलं आहे, जे गॅझेट पब्लिश झालं. त्या गॅझेटचा सगळ्यात महत्त्वाचा रेफरन्स इथे घेतला आहे. त्याच नोटिफिकेशनच्या आधारे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जेव्हा हे इम्प्लिमेंट केलं त्यावेळी परत एक GR काढला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. तो 8 मार्च 2019ला जो GR आला आहे तो GR ॲज इट इज जो UGCचा आहे तो, त्याच्यात नंतर काही मॉडिफिकेशन्स केले आणि त्याच्यासाठी त्यांनी एक अमेंडमेंट पास केला 10 मे 2019ला. आणि त्याच्यानुसार आता आपण हे सगळे आपल्याला जे कॅसला सामोरं जातो आहोत त्या अमेंडमेंट आणि तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो GR आहे 8 मार्च 2019चा, त्या 2 तारखा खूप महत्वाच्या आहेत. 18 जुलै 2018 आणि 8 मार्च 2019. याचा संबंध मी थोडासा पुढे देईन तुम्हाला. कुठे काही गडबड होते किंवा समजण्यात थोडीशी गडबड होते ह्या 2 तारखांमध्ये, तो संबंध पुढे मी सांगतो. ते थोडंसं दाखवलं मी. त्याच्यासाठी जो रिझोल्युशन पास केला गेला आहे त्यामध्ये काही क्लॉजेस आहेत की डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन ही कशी असावी, 1 जानेवारी 2016 हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे जे प्लीज ज्यांचं काही लोकांचा माईक चालू आहे म्यूट केला तर बरं होईल. हा जो क्रायटेरिया आहे कॅसचा, हा ज्या दिवसापासून नोटिफिकेशन निघालेलं आहे त्या दिवशी हे रूल ऍप्लिकेबल झालेत असा एक क्लॉज आलेला आहे. पण त्याच्याबरोबर एक काही स्टेटमेंट्स त्या GR मध्ये आहेत. ते स्टेटमेंट ॲज इट इज मी ते आणलेले आहेत. However, to avoid hardship to those faculty members who have already qualified or likely to qualify shortly under the existing rules, a choice may be given to them for being considered for promotion under the existing rules. This option can be exercised only within 3 years from the date of notification of these rules. म्हणजे ज्या दिवशी हे रूल पब्लिश GR पब्लिश झाला त्या दिवसापासूनचे हे रूल्स लागू केले असं जेव्हा म्हटलं जातं, पण त्याचबरोबर त्या दोघां सँडविचचं होतोय जुना क्रायटेरिया आणि नवीन क्रायटेरिया, याच्यासाठी त्यांनी 3 वर्षाचा हा पिरियड दिलेला आहे. त्या म्हणजे तुम्ही कुठला ऑप्शन घेता, जुन्या याचा ऑप्शन घेता की नवीन याचा ऑप्शन घेता. आणि इथे थोडंसं गोंधळ असा होतोय की 3 वर्ष कुठून पकडायचे, डेट ऑफ नोटिफिकेशन ऑफ दीज रूल्स. मग आपण जर 18 जुलै 2018चा जो पहिला धरला तर तिथून 3 वर्ष पकडले तर 17 जुलै 2021 हा एक क्रायटेरिया होतो. म्हणजे या महिन्यातल्या 17 तारखेपर्यंत हे ऍप्लिकेबल आहे जुन्या ऑप्शन घ्यायला. आणि जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे रूल्स घेतले जे 8 मार्च 2019ला पब्लिश झाले, तिथून 3 वर्ष पकडले तर 7 मार्च 2022 पर्यंत येते. त्यामुळे सध्या व्हॉट्सअपवर एक पोस्ट फिरते, किती लोकांना आलेली मला माहिती नाही, की त्या पोस्टमध्ये असं लिहिलं गेलंय की सुप्रीम कोर्टाचा आदेश दिलेला आहे, पर्टिक्युलरली जे असोसिएट प्रोफेसर्सला जाणार आहेत त्यांना 2022 पर्यंत एक्सटेंड केलंय. परंतु तसं लिखित स्वरूपात मला तरी पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे थोडंसं याच्याबद्दल या तारखांचं हे महत्व अशा पद्धतीने आपल्याला गृहीत धरावं लागेल. काही पत्र आलंच एक्सटेन्शनचं ते तुम्हाला तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचेलच. कॅसचा अर्थ काय तर करियर ऍडव्हान्समेंट स्कीम मीन्स करियर ऍडव्हान्समेंट प्रोसिजर अडॉप्टेड बाय द युनिव्हर्सिटी ॲज पर UGC regulations and government regulation, and it is the vertical movement in designation and pay scale on the basis of 2 criteria. हे खूप महत्वाचं आहे. नंबर ऑफ इयर्स ऑफ सर्व्हिस, किती वर्ष तुमच्या सर्व्हिसला होत आहेत, आणि अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर, याच्याबद्दल पण थोडासा फरक आहे. सर मीटिंग मध्ये मी नंतर बोलतो. आता हे जे डेजिग्नेशन्स आहेत, प्रेझेंट जी कॅटेगरी म्हणजे जी मागची कॅटेगरी आता त्यावेळी तयार केलेलं, त्यामुळे तसं लिहिलं गेलं की असिस्टंट प्रोफेसर आता नवीन याच्याप्रमाणे अकॅडमिक लेवल ती 10 म्हणजे एंट्री पॉइंटला, त्याचा पूर्वी AGP होता 6000. नंतर पूर्वी जो असिस्टंट प्रोफेसर पुढची लेवल आहे अकॅडमिक लेवल 11, पूर्वी त्याला त्याचा इक्विव्हॅलन्स होता AGP 7000. त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर अकॅडमिक लेवल 12, ज्याचा पूर्वीचा AGP इक्विव्हॅलन्स होता 8000. त्याच्यानंतर असोसिएट प्रोफेसर अकॅडमिक लेवल 13A म्हणजे 9000 AGP. आणि कॉलेज प्रोफेसरसाठी लास्ट आहे, कॉलेज टीचरसाठी लास्ट आहे प्रोफेसर अकॅडमिक लेवल 14, ज्याचा AGP 10,000 होता.
रिक्रुटमेंट प्रोसिजर आहे CASची 3 टप्प्यांमध्ये डिवाइड केली गेली आहे. त्यातला पहिला टप्पा म्हणजे आपण कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी टीचर शॉल सबमिट टू कॉलेज अँड अॅन्युअल सेल्फ अप्रायझल रिपोर्ट इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट, जो पुढे दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेल्फ अप्रायझल रिपोर्ट भरून द्यायचा आहे आणि प्रत्येक वर्षाचा रिपोर्ट आपल्याला भरून द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर टीचर विल प्रोव्हाइड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फॉर द क्लेम्स मेड इन द सेल्फ अप्रायझल रिपोर्ट. त्या सेल्फ अप्रायझल रिपोर्टमध्ये जे काही क्लेम्स केले तुम्ही त्याचा प्रूफ द्यायचा आहे, विच इज टू बी व्हेरीफाईड बाय HOD किंवा IQAC कोऑर्डिनेटर आणि प्रिन्सिपल. तिथे जरी लिहिलं असेल तरी या ठिकाणी ते करायचं आहे. HODचा रोल खूप महत्वाचा आहे. बऱ्याच लोकांच्या फॉर्ममध्ये HODचा सह्यांचा कॉलम ठेवलेला नसतो, पण ते चुकीचं आहे. HODचा रोल खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे की आफ्टर कम्प्लिशन ऑफ रिक्वायर्ड इयर्स ऑफ एक्सपिरियन्स फॉर द प्रमोशन अंडर CAS and fulfillment other requirements, the teacher shall submit an application for promotion under CAS. म्हणजे आता जे आपण कॉलेजमध्ये तुम्ही जे प्राचार्यांकडे जे फॉर्म सबमिट करता त्याच्यानंतर आपण संस्थेकडे पण पाठवतो किंवा व्हेरीफाय करायला ठेवतो. म्हणजे ती दुसरी स्टेप की तुमच्या इलिजिबिलिटी पूर्ण झालेली आहे तर तुम्ही ते कॉलेजला किंवा प्राचार्यांना तसं पत्र द्यायचं किंवा मी आता CASला ड्यू आहे. आणि तिसरी मग ते तुमची जी फायनल CAS प्रमोशन जी आहे त्यासाठी तो जो त्या GR मधला क्लॉज 6.4 प्रमाणे जे पुढे मी ते सांगतो त्याप्रमाणे ते तुम्हाला तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला CASला सामोरं जायचं आहे. तिथे तुम्हाला जिथे तुमचं ते प्लेसमेंट होईल. इफ टीचर फेल्स टू क्वालिफाय फॉर प्रमोशन विदिन अ स्टिप्युलेटेड पिरियड, म्हणजे पूर्ण करू शकले नाही तुम्ही त्या स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये, दे विल बी रिअसेस्ड ओनली आफ्टर अ मिनिमम पिरियड ऑफ 1 year. म्हणजे त्यात परत किती दिलेला आहे रिअसेस 1 year. And if candidate does not succeed in the first assessment but succeed in the eventual assessments, his or her promotion will be deemed to be from the latter date. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ती कंडिशन पूर्ण केली त्या दिवसापासून तुम्हाला ते लागू होईल. म्हणजे तुम्ही त्या केसमध्ये असा क्लेम करू शकणार नाही की माझी ड्यू डेट ही मागची होती पण तुम्ही त्या कंडिशन पूर्ण न केल्यामुळे जिथं केल्या आहेत तिथून पुढे तुम्हाला ते लागू होईल. हे कृपया लक्षात घ्या. आता असेसमेंट क्रायटेरिया आणि त्याची मेथोडॉलॉजी आहे ती 2 टप्प्याच्यामध्ये आहे. त्यातला पहिला पार्ट आहे टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन, त्याच्याबरोबर पर्सनल डेव्हलपमेंट रिलेटेड टू टीचिंग अँड रिसर्च ऍक्टिव्हिटीज जो आपण त्या पहिल्या फॉर्म मध्ये भरतो. आणि दुसरा जो आहे जो महत्वाचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट एक्स्ट्रा करिक्युलर त्याच एका ठिकाणी. आणि तिसरा आहे API स्कोर. आता ह्या काही मिनिमम कंडिशन्स ज्या आहेत त्या अकॅडमिक लेवल 10 to 11, 11 to 12 जाण्यासाठी काय काय गरजेचं आहे ते थोडं माहिती करून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात ह्या गोष्टी सांगतो. पहिली प्रमोशनची लेवल आहे अकॅडमिक लेवल 10 to 11, म्हणजे जुन्या लोकांचं AGP 6000 to 7000. आता नवीन याच्याप्रमाणे लेवल 10 to 11. त्यासाठी सर्व्हिस रिक्वायरमेंट्स अकॅडमिक रिक्वायरमेंट्स काय आहेत. जे लोक ऑलरेडी PhD आहेत त्यांना त्यांच्या डेट ऑफ जॉईनिंग पासून 4 years सर्व्हिस कंप्लिशन ऍट अकॅडमिक लेवल 10. जे MPhil असतील त्यांना 5 years आणि त्यांचं MPhil पण नाही आणि PhD नाही त्यांना 6 years. सगळ्यांनाच बऱ्यापैकी हे माहिती आहे. त्याबरोबर काही ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन रिक्वायरमेंट्स काय आहेत तर पहिला आहे एक ओरिएंटेशन कोर्स ऑन टीचिंग मेथोडॉलॉजी ऍटलिस्ट ऑफ 21 days ड्युरेशन विच इज कंपल्सरी. दुसरा जो आहे आयदर कम्प्लिटेड 1 रिफ्रेशर कोर्स इन युअर कोर एरिया ऑर रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा त्याला ऑर दिला आहे एनी 2 ऑफ द फॉलोइंग सिलेबस अपग्रेडेशन वर्कशॉप, ट्रेनिंग टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन वर्कशॉप, टेक्नॉलॉजी प्रोग्राम्स अँड फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ऑफ ऍटलिस्ट 1 week म्हणजे 5 days ड्युरेशन. असे ते 2 करायचे आहेत. किंवा कम्प्लिटेड 1 MOOC कोर्स विथ सर्टिफिकेशन ऑर डेव्हलपमेंट ऑफ कंटेंट इन 4 quadrants पर MOOC कोर्स ड्युरिंग द असेसमेंट पिरियड. म्हणजे ते जे असेसमेंट पिरियड इकडे मी सांगितलं 4 years, 5 years, 6 years त्याच्यामधला आहे. आता इथे थोडासा महत्वाचा मुद्दा आहे की CAS प्रमोशनचा काय क्रायटेरिया आहे. तुम्ही जे पहिला फॉर्म भरताय जो टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन त्याच्यात एक्स्ट्रा करिक्युलर याच्यासाठी पूर्वी मार्क्स होते, आता ग्रेडेशन आलेलं आहे. गुड, सॅटिस्फॅक्टरी आणि नॉट सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीने ग्रेडेशन आले. सो त्यातली पहिली कंडिशन आहे ही ऑर सी शुड गेट सॅटिस्फॅक्टरी ऑर गुड ग्रेड इन अॅन्युअल परफॉर्मन्स असेसमेंट रिपोर्ट्स ऑफ ऍटलिस्ट 3, 4 and 5 ऑफ लास्ट 4, 5 and 6 years. म्हणजे ज्यांना 4 वर्षात मिळणारे त्यांचे 3 वर्षाचे तरी ते आले पाहिजे. 5 वर्ष ज्यांचे त्यांच्यासाठी 4 वर्ष आणि 6 वर्ष ज्यांना लागू होतात त्यांच्यासाठी 5 वर्षासाठी तरी ते सॅटिस्फॅक्टरी किंवा गुड हे मिळायला पाहिजे. आणि इथे मी मुद्दाम दाखवलेला आहे की टेबल 1 मध्ये हे पुढे जो दाखवणार आहे ज्याच्यामध्ये गुड आणि सॅटिस्फॅक्टरी कसे मिळवायचे. आणि ऍटलिस्ट
20 रिसर्च स्कोर पर असेसमेंट पिरियड ऍज पर टेबल 2 म्हणजे एपीआय स्कोर प्रमाणे. आता इथे थोडंसं बोलतो मी, त्याच्या आधी दुसरी कंडिशन आहे, द प्रमोशन इज रिकमेंडेड बाय द स्क्रीनिंग कम इव्हॅल्युएशन कमिटी. ती जी इव्हॅल्युएशन कमिटी किंवा त्याला स्क्रीनिंग कम इव्हॅल्युएशन कमिटी म्हणजे त्यांचा फायनल डिसिजन राहणार आहे. तर आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की ऍटलीस्ट 20 रिसर्च स्कोर पर असेसमेंट पिरियड. आता इथेच ती गडबड होते. नवीन नवीन जो जी आर आहे, ज्या जी आर मध्ये क्रायटेरिया काय आहे, 10 to 11, 11 to 12 आणि 12 to 13 हे, त्याच्यामध्ये नवीन जो 18 मार्च आपण म्हणतो, 8 मार्च 2019 महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असो किंवा 18 जुलै 2018चा युजीसीचा असो, त्याच्यामध्ये कुठेही एपीआय स्कोर किती असला पाहिजे हे मेन्शन केलेलं नाही. कारण त्यांची एक प्रेस नोट रिलीज झाली आहे. त्या प्रेस नोट मध्ये असं लिहिलंय की पूर्वीचा जो एपीआय बेस पीबीबीएस आहे त्याला आता टीचिंग लर्निंग मेथोडॉलॉजीने रिप्लेस केलेला आहे. म्हणजे कॉलेज टीचरसाठी टीचिंगवर जास्त भर दिलेला आहे असेसमेंटमध्ये, आणि युनिव्हर्सिटी टीचर्सला एपीआय स्कोर किंवा रिसर्च ऍक्टिव्हिटीवर भर दिलाय. पण तो जो ट्रान्झिशन पिरियड दिलेला आहे 3 इयर्सचा, आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं, जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये किंवा विद्यापीठाचे जे लोक येतात नॉमिनीज, ते मात्र एपीआय स्कोरची डिमांड करतात. आणि त्याच्यामुळे त्या जी आर मध्ये जुना जो एपीआय स्कोर आहे आपलं, हे नवीन लागू होण्याच्या आधीचा, तो तसाचा तसा त्या जी आर मध्ये त्याचा टेबल टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या याच्यासाठी 20 रिसर्च स्कोर पर एपीआय पिरियड मध्ये. म्हणजे असं बऱ्याचदा होतं. मागे अमरावतीच्या तिथून मला एकदा फोन आला होता मागच्या वेबिनार मध्ये, की त्यांनी सांगितलं की मी सर विदाऊट एपीआय स्कोर मी त्या याला सामोरं जाणार आहे. परंतु त्यांच्यानंतर त्यांचा परत त्या दिवशी फोन आला की मला एपीआय स्कोर शिवाय तुमचं असेसमेंट होणार नाही. म्हणजे ह्या गोष्टी अवॉइड होण्यासाठी त्या ठिकाणी आपलं ते प्रमोशन त्यावेळी होण्यासाठी आपण त्या एपीआय स्कोरची पण तयारी ठेवली पाहिजे. कदाचित जे 3 वर्ष पूर्ण होतील, ज्या तारखांचा गोळ सांगितला मी, त्याच्यानंतर कदाचित एपीआय स्कोरचा क्रायटेरिया निघून जाण्याची दाट शक्यता आहे. पण अजून 3 वर्षाचा काळ आपण पूर्ण करत नाहीये. 8 मार्च 18 जुलै 2018 किंवा 8 मार्च 2019 दोघांपैकी एक धरून. त्यामुळे ह्या आता जे काही नजीकच्या काळात कॅशला सामोरे जाणार आहेत त्यांच्यासाठी खरं एपीआय स्कोर हा महत्वाचा फॅक्टर आहे असं मला वाटतं. म्हणून मी तिथे मेन्शन केलेलं आहे की ज्याचा पहिल्या प्रमोशनसाठी 20 हा रिसर्च स्कोर असला पाहिजे. दुसरं जे प्रमोशन आहे 11 ते 12, म्हणजे अकॅडमिक लेवल 11 to 12, म्हणजे जो जुना होता तो एजीपी 7000 to 8000. तिथे मात्र पहिल्या ज्याला जसं 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष असं हे केलेलं होतं, इथे मात्र तसं नाहीये. ऑल मस्ट कम्प्लीट 5 years ऑफ सर्व्हिस ऍट अकॅडमिक लेवल 11. म्हणजे मागच्या याच्यामध्ये लेवलमध्ये अकॅडमिक लेवल 11 मध्ये 5 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला कॅशला सामोरं जाता येणार नाही. नो व्हेरिएशन टू पीएचडी अँड नॉन पीएचडी, म्हणजे तिथं असंही काही पीएचडी नॉन पीएचडी एमफिल असं काहीही नाही. 5 वर्ष पूर्ण करायचेच आहेत. त्याच्यासाठी ट्रेनिंग रिक्वायरमेंट आहेत एनी 2 ऑफ द फॉलोइंग इन लास्ट 5 years. त्या असेसमेंट पिरियड मध्ये 2 गोष्टी या ज्या 5 दिलेल्या आहेत त्यापैकी 2 पूर्ण करायच्या आहेत. वन इज रिफ्रेशर कोर्स इन कोर एरिया ऑर रिसर्च मेथोडॉलॉजी कोर्स, सिलेबस अपग्रेडेशन वर्कशॉप, टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन टीचिंग प्रोग्राम 10 डेजचा मिनिमम असावा. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफ 2 weeks ड्युरेशन, त्यातले ते 2 week म्हणजे 10 days. 2 FDPs शॉर्ट टर्म ट्रेनिंग ऑफ इच 1 week ड्युरेशन, असे 5 दिवसाचे 2 केले तरी चालणार. आणि 1 MOOC course in the relevant subject with e-certification or contribution towards the development of e-content in 4 quadrants. त्यातलं ऍटलीस्ट 1 quadrant तरी केला पाहिजे. मिनिमम ऑफ 10 modules of course contribution towards development of at least 10 modules of MOOC course per contribution towards conducting a MOOC course during the period of assessment. तो क्रायटेरिया परत आहे इथेच गुड सॅटिस्फॅक्टरीचा. त्यातले 5 पैकी 4 रिपोर्ट्स मध्ये तुमचं गुड किंवा सॅटिस्फॅक्टरी असणं गरजेचं आहे. आणि परत इथे मागच्या पद्धतीने सांगितलं की 50 हा रिसर्च स्कोर असला पाहिजे. त्याचं एक्सप्लेनेशन जे मागे दिलं तेच इथं लागू आहे. आणि प्रमोशन इज रिकमेंडेड बाय द स्क्रीनिंग कम इव्हॅल्युएशन कमिटी. तिसरं प्रमोशन आहे अकॅडमिक लेवल 12 to 13A, म्हणजे जुनं आपलं 8000 ते 9000 एजीपी, म्हणजे असोसिएट प्रोफेसरशिपचं प्रमोशन आहे हे. आणि असोसिएट प्रोफेसरशिपसाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन इथे आलेली आहे. पहिला आहे असिस्टंट प्रोफेसर हु हॅज कम्प्लिटेड 3 years ऑफ सर्व्हिस इन अकॅडमिक लेवल 12, म्हणजे मागच्या प्रमोशन मध्ये 3 वर्ष पूर्ण झाले पाहिजे. ज्याचा इक्विव्हलन्स जुन्या याच्याप्रमाणे सिलेक्शन ग्रेड होतं, सिनियर स्केल सिलेक्शन ग्रेड असं होतं तसं ते. आणि दुसरी महत्वाची कंडिशन इथे आली, पीएचडी डिग्री इन द सब्जेक्ट कन्सर्न अलाइड ऑर रिलेव्हंट डिसिप्लिन इज मस्ट. म्हणजे आता ज्या लोकांचं पीएचडी आहे तेच लोक असोसिएट प्रोफेसरशिपसाठी ड्यू आहेत. ज्यांचा पिरियड पूर्ण झाला आहे परंतु ज्यांना त्यांचा पीएचडी नाहीये त्यांना ते देणार नाही. पण
हा जो लॉकिंग पिरियड आहे 3 वर्षाचा, याचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो. जे त्या पिरियडमध्ये ड्यू आहेत पण पीएचडी नाहीत त्यांच्यासाठी त्या 3 वर्षाचा तो पिरियड आहे, ज्या तारखांचा गोल सांगितला त्यामध्ये तो तुम्हाला चॉईस घेता येईल पीएचडी नसला तरी. परंतु जेव्हा एकदा ते क्रॉस झालं, 3 वर्ष पूर्ण झाले की एकतर ते 18चं GR किंवा 19चं GR त्याच्या संदर्भात आपल्याला काही पत्र येईल, त्या पद्धतीने तुम्हाला कळेलच. त्याच्यानंतर मात्र पुढे असोसिएट प्रोफेसरशिपसाठी पीएचडी इज अ मस्ट. म्हणजे आता जे असोसिएटला ड्यू आहेत त्यांना तर जुना ऑप्शन घेणं अलाउड आहे. त्यासाठी ट्रेनिंग सर्टिफिकेशनची रिक्वायरमेंट आहे. एनी वन ऑफ द फॉलोइंग विदिन लास्ट 3 years, 1 refresher course or research methods course, syllabus upgradation 10 days test, faculty development of 2 weeks, 2 FDPs of 1 week duration आणि 1 MOOC कोर्स. त्याच कंडिशन फक्त मागच्या वेळी 2 होतं, इथे एकच आहे. परत तेच आहे गुड किंवा सॅटिस्फॅक्टरी. 3 पैकी 2 वर्षाचं तुम्हाला ग्रेडेशन गुड किंवा सॅटिस्फॅक्टरी मिळवायचं आहे आणि जुन्या नियमाप्रमाणे ऍटलीस्ट 45 हा रिसर्च स्कोर आला पाहिजे. इथे मात्र प्रमोशन फॉर द पोस्ट ऑफ असोसिएट इज रिकमेंडेड बाय सिलेक्शन कमिटी आहे. मागच्या सगळ्या याच्यामध्ये स्क्रीनिंग कम इव्हॅल्युएशन कमिटी होती, आता मात्र त्या कमिटी आता इथे सिलेक्शन कमिटी इन अकॉर्डन्स टू दिस रूल्स. खूप महत्वाचा फरक आहे हा. स्क्रीनिंग कम इव्हॅल्युएशन कमिटीचं काम त्या दिवशी म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे, जे सगळे साईन केलेले फॉर्म्स आहेत त्याचं फक्त स्क्रीनिंग करून आणि ते प्रॉपरली आहे का नाही हे त्या तिथं अपेक्षित आहे. पण सिलेक्शन कमिटीमध्ये तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट बद्दल बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्ही काय काय अदर ऍक्टिव्हिटीज याच्याबद्दल सिलेक्शन कमिटीमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि सिलेक्शन कमिटीचा रिपोर्ट पूर्वीच्या रिपोर्ट्सपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. आणि शेवटचं जे कॉलेज टीचरसाठी आहे अकॅडमिक लेवल 13A to 14 म्हणजे प्रोफेसरशिपसाठी. पूर्वीचं जे 9 ते 9,000 एजीपी ते 10,000 त्याच्यासाठी आता कंडिशन्स आहेत. ऑल मस्ट कम्प्लीट म्हणजे जे असोसिएट प्रोफेसर्स आहेत ते ऑल मस्ट कम्प्लीट 3 years ऑफ सर्व्हिस ॲट अकॅडमिक लेवल 13A. म्हणजे प्रोफेसरशिप जाण्यासाठी असोसिएट प्रोफेसरशिपच्या त्या याच्यामध्ये 3 वर्ष पूर्ण झाले पाहिजे. पीएचडी डिग्री इज कंपल्सरी आणि मिनिमम ऑफ 10 रिसर्च पब्लिकेशन्स इन पीअर रिव्ह्यूड ऑर, हा शब्द खूप महत्वाचा आहे, ऑर UGC लिस्टेड जर्नल्स आउट ऑफ विच 3 रिसर्च पेपर शॅल बी पब्लिश ड्युरिंग द असेसमेंट पिरियड. इथे खूप गोंधळ होतो. ज्यांना प्रोफेसरशिपसाठी जायचं आहे त्यांनी या कंडिशन्स खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे तुमच्या पूर्ण लाईफ टाईमच्या याच्यामध्ये 10 मिनिमम पब्लिकेशन्स असणं गरजेचं आहे पीअर रिव्ह्यूड ऑर UGC लिस्ट. त्या 10 पैकी 3 पेपर्स या तुमच्या असेसमेंट पिरियड म्हणजे असोसिएट प्रोफेसर नंतरचा जो 3 वर्षाचा पिरियड आहे तो असेसमेंट पिरियड मध्ये 3 पब्लिकेशन असणं मस्ट आहे. तुमच्या आधीचेच 10 आहेत आणि असेसमेंट पिरियड मध्ये एकही नाही तरी तुम्हाला या प्रमोशनला जाता येणार नाही. तुमच्या आधीचे कितीही पेपर असले, 10 आकडा तर मिनिमम असलाच पाहिजे, त्या 10 पेक्षा जास्त किती असले पण या 3 वर्षाच्या असेसमेंट पिरियड मध्ये जर तुमचं पब्लिकेशन नसेल तर तुम्हाला रिजेक्ट करू शकतात. त्याच्यामुळे असोसिएट प्रोफेसर नंतर 3 पेपर पीअर रिव्ह्यूड किंवा UGC लिस्टेड जर्नल मध्ये करणं हे मस्ट आहे, हे कृपया समजून घ्या. त्यासाठी आता आपल्याला इथे रिफ्रेशर कोर्स किंवा ट्रेनिंगचं कुठलंही काही गरजेचं नाही. पुन्हा तोच क्रायटेरिया आला, सॅटिस्फॅक्टरी गुड 3 पैकी 2 वर्षाचं आलं पाहिजे. इथे मात्र नवीन GR मध्ये पण क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की 110 हा API स्कोर आला पाहिजे, रिसर्चचा स्कोर त्या असेसमेंट पिरियड मधला आला पाहिजे. आता इथे असेसमेंट पिरियड हा शब्द चुकीचा आहे. लाईफ टाईमचा जो पिरियड 110 घेतला जातो तो तुम्ही असोसिएट पिरियडच्या आधीचे असोसिएट प्रोफेसरच्या आधीचेही पेपर इथे गृहीत धरले जातात, कारण आम्ही त्याला सामोरे गेलोय, आमचं तसं झालंय म्हणून मी सांगतो. आणि त्यामुळे तो 110 हा रिसर्च स्कोर आला पाहिजे. फक्त कंडिशन ते 3 पेपरची ही व्यवस्थित लक्षात घेतली पाहिजे. आता हे सगळं करताना इथे मी थोडंसं बोलताना लायब्ररियन्स आणि स्पोर्ट्स डायरेक्टरचं थोडेसे कंडिशन्स वेगळे आहेत. आता मी जे प्रेझेंट करतो ते कॉलेज टीचरसाठी करतो, म्हणजे याच्यामध्ये लायब्ररियन्स किंवा स्पोर्ट्ससाठी हा फॉर्म नाही. हा जो पहिला टेबल आपल्याला जो करायचा आहे, जो ग्रेडेशनचा आहे गुड सॅटिस्फॅक्टरी, त्याच्यामध्ये हे 2 पार्ट केलेले आहेत. पहिली ऍक्टिव्हिटी आहे टीचिंग, नंबर ऑफ क्लासेस टॉट, टोटल क्लासेस असाइन्ड इंटू 100%. या पद्धतीने म्हणजे तुमचं लॅब अदर टीचिंग घेऊन याच्यामध्ये असेल. यापैकी जर 80% आणि अबव असेल तर तो स्कोर आहे गुड, बिलो 80% बट 70% आणि अबव असेल तर तो सॅटिस्फॅक्टरी, आणि लेस दॅन 70% असेल तर नॉट सॅटिस्फॅक्टरी. म्हणजे तुम्ही 70% खाली काम केलं तर तुम्ही प्रमोशनला जायलाच इलिजिबल नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे काम करायचंय टीचिंगचं, हा सगळ्यात महत्वाचा जो मगाशी मी म्हटलं सगळ्यात जास्त भर टीचिंगवर दिला गेला आहे. 70% अँड अबवच तुम्हाला टीचिंग करायचं आहे. जेवढे सिलेबस तुम्हाला, जेवढे कोर्सेस अलॉट केलेले आहेत त्यापैकी
शक्यतो आपण सगळे 100% पूर्ण करतोच, त्याच्यामुळे तुम्ही गुड मध्ये येताच. पण जर याचं स्क्रीनिंग किंवा याचं असेसमेंट कॉलेजमध्ये HOD, IQAC कोऑर्डिनेटर आणि प्रिन्सिपल यांनी करायचं आहे. आणि प्रिन्सिपलचा सही ही फायनल ऑथॉरिटी आहे, जिथं स्क्रीनिंग कमिटी त्याच्यात काही चॅलेंज करू शकणार नाही की तुम्हाला गुड का दिलं, काय दिलं. प्राचार्यांनी गुड म्हटलं, ओके गुड, सॅटिस्फॅक्टरी म्हटलं गुड. पण ते करण्यासाठी तुम्हाला इथे तुमचं सगळं ते कॉलेजमधले जे रूल्स आहेत, कॉलेजमध्ये जे काही फॉर्म भरून द्यायचे, सिलेबस कम्प्लिशन रिपोर्ट, आणि ह्या फॉर्म तयार करताना तुम्ही तुमच्या पहिल्या टर्मचा तुमचा टाइम टेबल, इंडिव्हिज्युअल टाइम टेबल, ज्याच्यामध्ये तुम्ही किती कोर्सेस एंगेज करता आहात कधी कधी तुमचे टाइम टेबल प्रमाणे, आणि सेकंड दोन्ही टाइम टेबल अपेंडिक्सच्या नावाने तुम्हाला इथे द्यायला पाहिजे, ज्याच्यावर तुम्ही ते काय एंगेज करता आहात, कुठला कोर्स एंगेज करतात आणि त्याचं कम्प्लिशन तुम्हाला प्राचार्याने सही केलं, याचा अर्थ ते पूर्ण झालंय. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि दुसऱ्या ज्या आहेत इन्व्हॉल्वमेंट इन द कॉलेज स्टुडंट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आणि रिसर्च ऍक्टिव्हिटीज, म्हणजे याच्यात दोघं गोष्टी आल्या आहेत. त्यातला पहिला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे सच ॲज हेड असाल किंवा चेअरपर्सन, डीन, डायरेक्टर, कोऑर्डिनेशन, वॉर्डन किंवा व्हाईस प्रिन्सिपल, इथे तुम्ही करू शकता. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल ह्या त्याच्यामध्ये येतातच. असं असेल तर तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीला एस म्हणायला लागेल. दूसरा, examination and evaluation duties assigned by the college, university or attending the examination paper of evaluation. म्हणजे तुम्ही पेपर सेटिंगला जाता, पेपर चेकिंगला जाता, तुम्ही प्रॅक्टिकलच्या परीक्षा घ्यायला जाता, किंवा कॉलेजमध्ये तुम्ही ज्युनियर सुपरविजनचं काम करता किंवा सिनियर सुपरवायझर म्हणून जे जातात, हे सगळे कागद, सगळे डॉक्युमेंट्स फाईल करून ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण ते तुमचे पुरावा आहेत, तुम्ही ते परीक्षेचं आणि इव्हॅल्युएशनच्या ड्युटीज करता. Student related co-curricular extension and field based activities such as student clubs, career counseling, study visits, student seminars किंवा other events म्हणजे कल्चरल, स्पोर्ट्स, NCC, NSS and community services. तुम्ही ज्या कॉलेजच्या कमिटीमध्ये काम करतात, त्या कमिटीमध्ये याच्या संदर्भातल्या कुठल्या कमिटीमध्ये तुम्ही काम करत असाल तर तो पुरावा महत्वाचा आहे. तुम्ही NCC मध्ये काम करतात, NCCच्या हिवाळी शिबिरामध्ये तुम्ही लेक्चर दिलेला आहे, सॉरी NSSच्या हिवाळी शिबिरामध्ये तुम्ही लेक्चर दिलेला आहे, तर ते सगळे सर्टिफिकेट्स याच्यासाठी, किंवा तुम्ही कम्युनिटी सर्व्हिसमध्ये काही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी करतात, त्याचं सगळं डॉक्युमेंट्स हे फाईल करून ठेवणं गरजेचं आहे. ऑर्गनायझिंग सेमिनार्स, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप्स, अदर कॉलेज युनिव्हर्सिटी ऍक्टिव्हिटीज, जसं आता आपण हे वेबिनार ऑर्गनाईज करतो आहोत, तसं आपण कॉलेजमध्ये वर्कशॉप घेतो, कॉन्फरन्स घेतो, त्याच्यामध्ये तुमचा रोल काय, तुम्ही कोऑर्डिनेटर आहात का, कन्व्हेनर आहात का, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहात का, किंवा ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स आहात का, ऑर्गनाईज करण्यामध्ये तुमचा ऍक्टिव्ह रोल असला पाहिजे, याचं सर्टिफिकेशन किंवा याचा डॉक्युमेंटरी पुरावा हा इथे असणं गरजेचं आहे. एव्हिडन्स ऑफ ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन गाइडिंग अ PhD स्टुडंट, म्हणजे जे गाईड्स आहेत त्यांना याचा बेनिफिट आहे. त्यात तुमच्याकडे गाईड म्हणून गाईड असाल तर तुमच्याकडे स्टुडंट रजिस्टर्ड आहेत तर तुम्हाला इथे दाखवता येईल की तुम्ही ते गाईड करत आहात. कंडक्टिंग मायनर ऑर मेजर रिसर्च प्रोजेक्ट स्पॉन्सर्ड बाय नॅशनल ऑर इंटरनॅशनल एजन्सीज, म्हणजे तुम्ही UGCचा असेल पूर्वी किंवा वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीज आहेत, त्यांचं तुम्हाला काही प्रोजेक्ट मिळालं, किंवा पुणे विद्यापीठाचं आपलं अस्पायरच्या अंडर काही प्रोजेक्ट मिळतात, ते मायनर मेजर असले तर ते तुम्हाला इथे महत्वाचे आहेत. आणि ऍटलिस्ट वन सिंगल ऑर जॉईंट पब्लिकेशन इन पीयर रिव्ह्यूड ऑर UGC, म्हणजे दरवर्षी एक तरी तुमचं पेपर हा पब्लिश होणं मस्ट आहे. या ऍक्टिव्हिटीज आहेत, या ज्या ABCDEFG याच्यापैकी तुम्ही 3 याच्यामध्ये इन्व्हॉल्व असाल तर तुम्हाला ते गुड म्हणून त्याचा ग्रेडेशन करता येईल. 1 किंवा 2 ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व असाल तर तुमचं ते सॅटिस्फॅक्टरी आहे, आणि यापैकी एकाही ऍक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व असेल तर नॉट सॅटिस्फॅक्टरी. तेव्हा ह्या खूप महत्वाच्या आहेत, कारण या ग्रेडेशनचं ओव्हरऑल ग्रेडिंग कसं केलं जातं, गुड इन अ टीचिंग अँड सॅटिस्फॅक्टरी ऑर गुड इन ऍक्टिव्हिटी. मला एक तर दोन्ही ठिकाणी गुड गुड पाहिजे, याचा अर्थ असा, म्हणजे हा जो हे पहिला 1 नंबरची ऍक्टिव्हिटी आणि 2 नंबर दोन्ही ठिकाणी गुड गुड पाहिजे, किंवा गुड सॅटिस्फॅक्टरी, किंवा सॅटिस्फॅक्टरी गुड, किंवा सॅटिस्फॅक्टरी सॅटिस्फॅक्टरी. पण कुठे एका ठिकाणी जरी नॉट सॅटिस्फॅक्टरी आलं तरी तुम्ही त्या याच्यातनं रिजेक्ट होता. त्याच्यामुळे नॉट सॅटिस्फॅक्टरी हा यायलाच नको, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आता जे पुढचं आहे युनिव्हर्सिटी याच्या रिसर्च स्कोर कसा करायचा याचा जो टेबल आहे, हा टेबल समजून घेणं खूप महत्वाचं आहे. की ह्या टेबलमध्ये 2 गोष्टी केलेल्या आहेत. एक फॅकल्टी ऑफ सायन्स, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर, मेडिकल आणि वेटरनरी सायन्सेस, आणि दुसरं आहे तुमचं लँग्वेजेस, ह्युमॅनिटीज,
फॅकल्टी ऑफ लँग्वेजेस, ह्युमॅनिटीज, आर्ट्स, सोशल सायन्स, लायब्ररी, एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, कॉमर्स, मॅनेजमेंट अँड अदर रिलेटेड डिसिप्लिन्स. त्यासाठी 6 वेगळे हेड केलेले आहेत. तर पहिला आहे रिसर्च पेपर्स. आता हा शब्द माहिती, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कुठे गोंधळ होतो ते मी तुम्हाला सांगतो. रिसर्च पेपर इन peer reviewed or UGC listed journals. अगदी आता 4 दिवसापूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये माझा जो एक पीएचडीचा विद्यार्थी त्याच्या असेसमेंटच्या वेळी तो त्याचा एपीआय स्कोरचा फॉर्म चेक करायला गेला आणि त्याचा एक पेपर युजीसी लिस्टेड, म्हणजे तो आयओपी सायन्सचा पेपर, एकदम स्ट्रॉंग इंडेक्सिंग असलेला पेपर, पण युजीसीच्या लिस्टमध्ये नाही, तरी त्याला त्यांनी 0 मार्क दिले. हे चुकीचं आहे. तुम्हाला ते प्रूव्ह करून द्यावं लागेल. तिथे तुम्हाला बोलावं लागेल की पीयर रिव्ह्यूड ऑर युजीसी असा शब्द आहे, म्हणजे फक्त युजीसी मध्ये असले पाहिजे किंवा असं नाहीये. ते पीयर रिव्ह्यूड असणं मस्ट आहे आणि हे तुम्हाला प्रूव्ह करून द्यावं लागेल की तुमचं हा जो पेपर आहे ज्या जर्नलमध्ये पब्लिश आहे ते पीयर रिव्ह्यूड जर्नल आहे. म्हणजे त्या जर्नलच्या होम पेज मध्ये जाऊन तिथे रेफर्ड जर्नल ऑर नॉन रेफर्ड असा शब्द असेल किंवा पीयर रिव्ह्यूड म्हणजे रिव्ह्यू प्रोसेस कशी, त्याचं सगळे प्रिंट आउट काढून ठेवलं आणि त्या जर्नल तो जो पेपर आहे त्याला आधीच ते लावून ठेवलं पाहिजे. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. त्याच्याबरोबर त्याचं इंडेक्सिंग काय आहे, त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर काय, हे खूप महत्वाचं आहे. पुढे मी त्या गोष्टी सांगतो. जर सायन्स फॅकल्टी आणि किंवा इंजिनिअरिंग हा जो पहिला आहे यांचा जो बेसिक स्कोर आहे प्रत्येक पेपरचा हा 8 पर पेपर आहे आणि ह्युमॅनिटीज आणि यांच्यासाठी बेसिक पेपर आहे 10 पर पेपर. आता हे असं का केलंय हे पुढे मी सांगतो. शेवटी येईल तेव्हा सांगेल की इथे 8 आणि इथे 10 असं काय ते पुढे आपल्याला कळेल. त्या पब्लिकेशन्स मध्ये अदर दॅन रिसर्च पेपर, म्हणजे रिसर्च पेपरच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमचे काय पब्लिकेशन असू शकतात, बुक्स ऑथर्ड विच आर पब्लिश, म्हणजे तुमचे बुक्स पब्लिश असतील ते याच्यामध्ये येतात. तो जर इंटरनॅशनल पब्लिशर असेल तर तुम्हाला 12 यांना फॅकल्टीजला 12 नॅशनल पब्लिशर्सला 10 चॅप्टर्स इन एडिटेड बुक्सला 5 किंवा तुमचा 2 नंबरचा पार्ट येऊन द्या. एडिटर ऑफ बुक बाय इंटरनॅशनल पब्लिशर, तुम्ही एडिटर म्हणून काम करणार असाल तर 10 एडिटर ऑफ बुक बाय नॅशनल पब्लिकेशन 8 म्हणजे आयदर तुम्ही ऑथर असाल किंवा चॅप्टरचा एडिटेड एक चॅप्टर लिहिलेला असेल किंवा पूर्ण पुस्तक लिहिलं असेल किंवा त्या पुस्तकाचा तुम्ही एडिटर असला पाहिजे, नॅशनल ऑर इंटरनॅशनल. नॅशनलला किती, इंटरनॅशनलला किती एडिटरला दिलेलं आहे. फक्त इथे तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तुमचं जे पुस्तक पब्लिश होणार आहे ज्या पब्लिशरकडनं तो पब्लिशर हा इंटरनॅशनल पब्लिशर आहे किंवा तो पब्लिशर हा नॅशनल पब्लिशर आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, टेक्स्ट बुक लिहितो आणि टेक्स्ट बुक आपण ऍज पर द सिलेबस प्रिस्क्राईब बाय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं लिहितो आणि त्याला ISBN नंबर जरी घेतलेला असेल तरी टेक्स्ट बुक असा शब्दच असतो. ते टेक्स्ट बुक कृपया दाखवू नका, ते गृहीत धरले जात नाही. कारण आणि दुसरं असं की तुमचे रेफरन्स बुक्स जरी असले तरी ते तुम्ही तिथं तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की तो नॅशनल पब्लिशर आहे का इंटरनॅशनल आहे. हे कसं प्रूव्ह करणार नॅशनल पब्लिशर आहे का इंटरनॅशनल आहे, तर त्या पुस्तकाचं त्या पब्लिशरचं जे आपण जे पुस्तक लिहितो आणि त्याच्यात पब्लिशरचं पेज असतं आणि त्या पब्लिशरने लिहिले असतं की आवर ब्रांचेस लिहिलेलं असतं, म्हणजे जे स्टँडर्ड पब्लिशर असतात त्यांच्या खाली आवर ब्रांचेस म्हणजे ते लिहिलं आहे की आवर ब्रांचेस मुंबईचा पब्लिशर आहे किंवा पुण्याचा आहे, त्यांनी लिहिलं की दिल्ली, अहमदाबाद किंवा कलकत्ता, म्हणजे त्या लिस्टमध्ये जर का भारतातलेच नावं असतील तर तो नॅशनल पब्लिशर झाला आणि ते भारताच्या बाहेरचे नावं असतील म्हणजे त्यांनी लिहिलंय की लंडन, आवर ब्रांच इज ॲट लंडन किंवा जर्मनीचं एखादा असेल किंवा अमेरिका असेल कुठे, म्हणजे भारताच्या व्यतिरिक्त, तर तो पब्लिशर आहे इंटरनॅशनल पब्लिशर. तिथे ते लिहिलेलं असलं पाहिजे तुमच्या पुस्तकात जे पब्लिशरचं असेल. अदरवाईज तुम्ही किती आर्ग्युमेंट करा ते गृहीत धरणार नाही. मग त्यात जर का लिहिलेलं नसेल की आवर ब्रांचेस कुठेच नाही तर तुम्हाला ते नॅशनल असेल काय इंटरनॅशनल असेल तर कुठलेच मार्क मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्या पुस्तक पब्लिश करताना पण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की पब्लिशर कसा निवडला पाहिजे किंवा त्या पब्लिशर कडनं तसं तुम्ही सर्टिफिकेट घ्या ऑथराइज सिग्नेटरी की आमचं पब्लिकेशन हे नॅशनल पब्लिकेशन आहे किंवा आमचं पब्लिकेशन हे इंटरनॅशनल पब्लिकेशन आहे. हे खूप महत्वाचं आहे. तिसरं आहे ट्रान्सलेशन वर्क्स इन इंडियन अँड फॉरेन लँग्वेजेस बाय क्वालिफाईड डिफिकल्टीज, त्याच्यातलाच पार्ट या बुकचा. चॅप्टर ऑर रिसर्च पेपर असेल, ट्रान्सलेट केलेलं वर्क असेल तर ते 3 मार्क असेल आणि पुस्तकाचा असेल पेपर मधला असेल तर 3 आणि बुक्स असेल तर 8 असे त्याचे मार्क्स आहेत. हा तिसरा जो हेड दिलेला आहे इट इज रिलेटेड विथ क्रिएशन ऑफ ICT mediated teaching learning pedagogies and content and development of new and innovative courses and criteria. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह पेडॉलॉजी असेल तर 5,
डिझाईन ऑफ न्यू करिक्युलर अँड कोर्सेस असतील तर 2 पर करिक्युलर, म्हणजे इथे हे सायन्स आणि इकडे आर्ट्स कॉमर्स असा आहे. तिसरा आहे मूक कोर्स, जो आता अलीकडे खूप महत्वाचा आला. डेव्हलपमेंट ऑफ कम्प्लीट मूक कोर्स इन 4 क्वाड्रंट, म्हणजे 4 क्रेडिटचा. इन केस ऑफ मूक कोर्स लेसर दॅन 5 क्रेडिट तो असेल तर तुम्हाला त्याचा 20 एवढा स्कोर घेता येतो. त्यापैकी जर फक्त एकच मॉड्यूल केला असेल 4 क्वाड्रंट पैकी तर त्याला 5 मार्क असेल, म्हणजे थोडक्यात एका मॉड्यूलला 5 असे 4 मॉड्यूल्स, म्हणजे तुमचे ते 4 क्वाड्रंटचे 4 5 चौक 20 असे, तर वरती 20 आहे. किंवा तुम्ही जो याच्यामध्ये एकाच क्वाड्रंटचा केलेला आहे, कंटेंट ऑर रायटर सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट फॉर इच मॉड्यूल, एका मॉड्यूलचा तुम्ही रायटर असाल, कंटेंट केला असेल एका क्वाड्रंटचं, त्याचे 2-2 मार्क आहेत. किंवा तो कोर्स तुम्ही केला असेल, किंवा सॉरी त्या कोर्सचा कोऑर्डिनेटर असाल मूक कोर्सचा, तर त्याचे तुम्हाला 8-8 4 क्वाड्रंटचा, इन केस ऑफ मूक कोर्स लेस दॅन 2 क्रेडिट्स 8-8 त्याचे मार्क्स दिले. किंवा तुम्ही ई कंटेंट डेव्हलप केलेलं आहे, डेव्हलपमेंट ऑफ ई कंटेंट इन 4 क्वाड्रंट्स फॉर कम्प्लीट कोर्स, त्याचे 12 पॉईंट्स दिलेले आहेत. ई कंटेंट डेव्हलप इन 4 क्वाड्रंट त्याचे 5 दिलेले आहेत. कॉन्ट्रीब्युशन टू द डेव्हलपमेंट ऑफ ई कंटेंट मॉड्यूल इन कम्प्लीट कोर्स per paper, per ebook, at least 1 quadrant, 2. And if you are the editor of e-content for complete course or paper or ebook, त्याचे आहेत 10 आहे. यासाठी तुम्ही मूकसाठी स्वयंचं पोर्टल, ई पीजी पाठशाला किंवा एनपीटीएलचं पोर्टल किंवा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं पोर्टल, याच्याशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला, पोर्टल बघितलं, त्याचे काय क्रायटेरिया आहेत, काय रूल्स आहेत, त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर याच्यामध्ये खूप चांगलं काम करता येतं. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी हे काम केलेलं आहे. ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत, ज्यांच्याकडे ते प्रूफ्स आहेत, त्यांना इथले सगळे पॉइंट्स क्लेम करता येतील. त्याच्यानंतर रिसर्च गायडन्स, चौथा हेड जो आहे. पीएचडीचे जर तुम्ही गाईड असाल आणि जर तुमचे अवॉर्ड झाले असतील स्टुडंट, तर 10 पर डिग्री दोन्ही ठिकाणी. आणि थेसिस सबमिट झाला असेल तर 5 पर डिग्री, म्हणजे थेसिस सबमिट झाला पण त्याचा फायनल वायवा पेंडिंग आहे तिथं 5, आणि ज्याचं आपल्याला डिक्लेरेशन मिळालेलं आहे, डिग्री अवॉर्ड झाली, त्यांना 10 पर आहे. त्याचबरोबर हे खूप महत्वाचं आहे, एमफिल किंवा पीजी डिझर्टेशन, म्हणजे जे लोक पीजी मध्ये इन्वॉल्ड आहेत, पीजीच्या टीचिंग मध्ये इन्वॉल्ड आहेत, पीजीचं प्रोजेक्ट वर्क मध्ये इन्वॉल्ड आहेत, त्यांना किंवा ज्यांच्या अंडर एमफिलचं काम आहे त्यांचं 2 पर डिग्री अवॉर्ड आहे. त्याच्यासाठी डिझर्टेशनचं ते सर्टिफिकेट येतं, आपण ते जे तयार करतो प्रोजेक्ट रिपोर्ट, त्याच्यावरती सर्टिफिकेशन आणि त्याचं जे परीक्षा होते त्यावर इंटरनल एक्सटर्नल एक्झामिनरच्या सह्या असतात, ते प्रूफ म्हणून तुम्ही दाखवू शकता, किंवा कम्प्लीट प्रोजेक्ट रिपोर्टच तुम्ही तिथे प्रूफ म्हणून दाखवू शकता. त्याच्यामध्ये तो विद्यार्थी फक्त पास झालेला असला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी आता झाला आणि अजून त्याची डिग्री अवॉर्ड नाही झाली, तो पीजी झाला नाही, तर तिथे क्लेम करता येत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं पासिंग सर्टिफिकेट पण घेणं गरजेचं आहे, ज्यांना तुम्ही गाईड केलेलं आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लिटेड, तो जर 10 लाखापेक्षा जास्त रिसर्च प्रोजेक्ट असेल, म्हणजे तुम्ही जे रिसर्च काम करता त्याचं फंडिंग मोर दॅन 10 लाख असेल तर तुम्हाला इथे 10 पॉईंट्स क्लेम करता येतात सगळ्या फॅकल्टीजला. आणि लेस दॅन 10 लॅक्स असतील तर 5 असं करता येतं. ज्यांचे आउटगोईंग प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे पूर्ण झाले नाही, हे ज्यांचे कम्प्लिटेड आहेत त्यांच्यासाठी. ज्यांचे अजून पूर्ण झाले नाहीत, 3 वर्षासाठी मिळालेला असेल किंवा 2 वर्षासाठी असेल, त्या लोकांचा परत 10 लॅक्स मोर असेल तर तो 5 ऑनगोईंग असेल तर, आणि लेस दॅन 10 असेल तर 2-2 मार्क. त्याचबरोबर तुम्ही कन्सल्टन्सी केली असेल, इंडस्ट्रीशी रिलेटेड असेल, ॲग्रीशी रिलेटेड असेल, किंवा टॅक्सेशनशी रिलेटेड असेल, किंवा इतर काय असेल, तर त्या कन्सल्टन्सीचं त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे की कोणाची कन्सल्टिंग करता आणि तुमचं काही त्यांच्याबरोबर काही साईन झालेलं आहे का, अग्रीमेंट साईन झालेलं आहे का कन्सल्टन्सीचं, तुम्ही त्यांना ते किती वेळा कन्सल्टन्सी दिलं, याचं सगळं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इथे दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी 3 एवढा स्कोर दिलेला आहे. त्याच्यानंतर 5वा आहे पेटंटशी रिलेटेड. तर इंटरनॅशनल पेटंट असेल तर 10, नॅशनल पेटंट असेल तर 7. तुम्ही जर पॉलिसी रिलेटेड याच्यामध्ये असाल, सबमिटेड टू इंटरनॅशनल बॉडी ऑर्गनायझेशन लाईक युएनओला, युनेस्कोला, वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स और सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे कॉमर्शियल लोक याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. किंवा त्या पेटंट तुम्ही केलं त्याचीच कुठे पॉलिसी मध्ये कन्व्हर्शन होत असेल तर असं पॉलिसी रिलेटेड डॉक्युमेंट असेल, आणि ते जर इंटरनॅशनल लेवलला ऍक्सेप्ट झालेलं असेल तर त्याला 10, नॅशनल लेवल असेल तर 7, आणि स्टेट लेवल असेल तर 4. त्यानंतर अवॉर्ड अँड फेलोशिप्स, इंटरनॅशनल अवॉर्ड असेल तर 7, नॅशनल अवॉर्ड असेल तर 5. त्याच्यामध्ये तुम्हाला जर नॅशनल बॉडीचं बेस्ट टीचर अवॉर्ड, इंटरनॅशनल बॉडीचं बेस्ट टीचर अवॉर्ड असेल तर ते इथे गृहीत धरलं जातं. तुमचं पेपर प्रेझेंटेशनचं अवॉर्ड सुद्धा, म्हणजे मला मिळालेलं आहे पेपर प्रेझेंटेशनचं इंटरनॅशनल अवॉर्ड
साऊथ कोरियाला जो प्रेझेंट करून मला त्याचं बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड आलं, तिथे 7 पॉईंट्स मला मिळाले. तर तुम्हाला पेपर प्रेझेंट करताना पण तुम्ही काळजी घेतली आणि तुमचं जर पेपर प्रेझेंट करताना तुम्हाला जर का असं अवॉर्ड मिळालं की बेस्ट पेपरचं, तर ते सगळं इथे लागू होईल. पण बाकीच्या इतर फेलोशिप्स किंवा लोकल अवॉर्ड्स पण आपण क्लेम करतो, तर ते तसे नाही. युनिव्हर्सिटीचे जे अवॉर्ड्स आहेत ते तुम्हाला क्लेम करता येतात नॅशनल म्हणजे 10 फेब्रुवारीला आपलं युनिव्हर्सिटी फाउंडेशन डेच्या दिवशी आता अलीकडे आपल्याला जे अवॉर्ड ज्यांना लोकांना मिळतात त्यांना इथे क्लेम करता येऊ शकतात. आणि 6वा क्रायटेरिया, इन्व्हायटेड लेक्चर्स, रिसोर्स पर्सन, पेपर प्रेझेंटेशन इन सेमिनार, कॉन्फरन्सेस, फुल पेपर अँड कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स, paper presented in seminar also be published as full paper in conference proceedings will be counted once only. म्हणजे एखाद्या कॉन्फरन्स मध्ये जो पेपर तुम्ही प्रेझेंट केला आणि तो कॉन्फरन्स प्रोसिडिंग मध्ये पब्लिश झाला आणि तोच परत तुम्ही जर्नल मध्ये पण पब्लिश केला, तर कुठेतरी एकाच ठिकाणी तुम्हाला तो क्लेम करायचा आहे. आयदर जर्नल वरती जे 1 नंबरचे आहे तिथे क्लेम करा किंवा इथे क्लेम करा. फक्त त्या केसमध्ये अशी काळजी घ्यायची आहे की जिथे जास्त पॉईंट मिळतील तिथे क्लेम करा. इथे बघा, इथे 7-7च आहेत इंटरनॅशनलला, तिथे मिनिमम 8 मार्क आहेत प्लस तुमचे आर्ग्युमेंटेडचा पार्ट मी आता खाली दाखवणार आहे. म्हणजे असा जर पेपर असेल तर तो हे करा. किंवा कॉन्फरन्स प्रोसिडिंग मध्ये जो पेपर पब्लिश झाला तो तुम्हाला जर्नलमध्ये करायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडे बदल करा, त्याच्या टायटलमध्ये बदल करा, ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये बदल करा आणि मग तो तुम्ही वेगळ्या टायटलने तो केला तर तो दोघं ठिकाणी तुम्हाला क्लेम करता येऊ शकेल. तो जो इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. इंटरनॅशनल कॉन्फरन्स अब्रॉडचा असेल, भारताच्या बाहेरचा असेल तर तिथे 7 हा स्कोर तुम्हाला घेता येईल. आणि विदिन इंडिया असेल, विदिन कंट्री असेल तर तिथे 5 घेता येईल. नॅशनलला 3 आणि स्टेट लेवलला 2. याला एक महत्वाचा क्लॉज आहे, याला हे केलेलं आहे, सिलिंग केलेलं आहे, याला लॉक केलेलं आहे. 30%च फक्त याचा स्कोर घेता येतो. म्हणजे यात तुमचा जो टोटल स्कोर जर का कॉन्फरन्सेस मध्ये जास्त असेल तर तो सगळ्याच्या सगळा अलाउड होईल असं नाही. हे सगळे 6 हेडचा टोटल स्कोर काढला जाईल, त्या टोटल स्कोरच्या 30% काढलं जाईल आणि त्या 30% पेक्षा जर हा कॉन्फरन्सचा स्कोर जास्त होत असेल तर फक्त 30% जेवढा अलाउड होईल तेवढाच गृहीत होऊन परत नवीन स्कोर आणि तो फायनल स्कोर म्हणून तुम्हाला गृहीत धरला जाईल. आणि जर 30%च्या बिलो असेल तर तो ऍज इट इज कॅरी होईल. त्याच्यामुळे इथे लॉकिंग केलेलं आहे, 30%ला सेलिंग केलेलं आहे. पर्टिक्युलरली क्रायटेरिया नंबर 6 साठी फक्त, वरच्या कुठल्याच याला म्हणजे हेड हा 6वा आहे याच्यासाठीच फक्त सिलिंग आहे, बाकी वरती याला कुठेच नाहीये, ते ऍज इट इज दिलं जाईल. आता हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा खूप महत्वाचा टेबल आहे की हे जेव्हा तुम्ही पेपर मगाशी म्हटलं होतं की असं काय, सॉरी जरा गडबड झाली. रिसर्च स्कोर फॉर रिसर्च पेपर वुड बी आर्ग्युमेंटेड ऍज फॉलोज. हा शब्द खूप महत्वाचा आहे, आर्ग्युमेंटेड. म्हणजे तुम्ही जो बेसिक स्कोर मी तुम्हाला 8 आणि ह्युमॅनिटीज आर्ट्स कॉमर्सला 10 सांगितला, त्याच्यामध्ये आता आर्ग्युमेंटेशन ऍड केलं गेलेलं. पण त्या आर्ग्युमेंटेशन साठी काय कंडिशन आहे ते खूप महत्वाचं आहे. पीयर रिव्ह्यूड और यूजीसी लिस्टेड जर्नल, ज्याच्यासाठी इम्पॅक्ट फॅक्टर टू बी डिटरमाइंड ऍज पर थॉम्सन रेटर्स लिस्ट, ह्याच याला फक्त दिलेला आहे. आपण खूप ठिकाणचे इम्पॅक्ट फॅक्टर क्लेम करतो, SI इम्पॅक्ट फॅक्टर, सायंटिफिक इम्पॅक्ट फॅक्टर, ग्लोबल इम्पॅक्ट फॅक्टर किंवा वेगवेगळे साईड स्कोर, ते कुठलेही इम्पॅक्ट फॅक्टर गृहीत धरले जात नाही की जे कुठे 6 असतात, 7 असतात, 8 असतात, ते कुठलेही गृहीत धरले जात नाही. ज्याच्यामध्ये तिथे लिहिलेले थॉम्सन रेटर्सनीच दिलेला इम्पॅक्ट फॅक्टर आहे तोच गृहीत धरून खालचं आर्ग्युमेंटेशन केलेलं आहे, ते कृपया लक्षात घ्या. आणि ह्या इम्पॅक्ट फॅक्टर हा सायन्स फॅकल्टीच्या जर्नल्सला जास्त प्रमाणात दिला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आर्ग्युमेंटेशनचा फायदा सायन्सच्या लोकांना होतो. म्हणून बेसिक स्कोर त्यांचा 10 याच्या ऐवजी 8 केला, म्हणजे बाकीच्यांपेक्षा कमी केलेला आहे आर्ट्स अँड कॉमर्स पेक्षा. आर्ट्स अँड कॉमर्स फॅकल्टीच्या लोकांना हे इम्पॅक्ट फॅक्टर नसतो बऱ्याचदा, त्याच्यामुळे त्यांना आर्ग्युमेंटेशन करताना हे ऍड करताना प्रॉब्लेम म्हणजे कमी होतात, म्हणून त्यांचा तो स्कोर 10 ठेवला आहे. पण त्यांच्या पण असे काही जर्नल्स आहेत की जे ज्यांना चांगल्या इंडेक्सिंगला आहेत आणि त्यांना पण थॉम्सन रेटर्सचा इम्पॅक्ट फॅक्टर आहे किंवा ते पीयर रिव्ह्यूड आहेत आणि इम्पॅक्ट फॅक्टर आहेत असं पण ते तुम्ही दाखवू शकता. आणि काही कॉमर्सच्या जर्नल आहेत, काही जर्नल्स असे आहेत की जे इंटरडिसिप्लिनरी जर्नल्स आहेत, आर्ट्स कॉमर्स सायन्सचे असे पण जर्नल आहेत जे युजीसीची लिस्ट जी आहे पब्लिश झाली आता 2021 जी मॉडिफाय झाली त्याच्यामध्ये पण ते जर्नल्सचे नाव आहेत. अशा जर्नलमध्ये जर आर्ट्स कॉमर्सच्या लोकांनी पण पेपर पब्लिश केले तर त्यांना हा आर्ग्युमेंटेशनचा फायदा घेता येऊ शकतो. ते काय केलं आर्ग्युमेंटेशन, जो तुमचा बेसिक जो पेपर आहे ज्याचा बेसिक स्कोर 8 आहे, आता तिथून पुढे 8 प्लस
किंवा 10+ आर्ट्स आणि याच्यासाठी. इफ युअर पेपर इज इन रेफर्ड जर्नल विदाउट इम्पॅक्ट फॅक्टर, म्हणजे तो जर्नल रेफर्ड आहे, म्हणजे पीअर रिव्ह्यूड जर्नल आहे, पण त्याला इम्पॅक्ट फॅक्टर नाही, तर तुम्ही 5 पॉईंट्स आर्ग्युमेंट करू शकता. म्हणजे 8+5 म्हणजे तुमचा तो स्कोर झाला 8+5 13 फॉर सायन्स फॅकल्टी, आणि ह्युमॅनिटीज आणि आर्ट्स अँड कॉमर्स साठी तो किती झाला 10+5 15. बरोबर. तो फायदा कॉमर्सच्या आर्ट्सच्या लोकांना घेता येईल की तुमचं रेफर्ड जर्नल आहे आणि इम्पॅक्ट फॅक्टर नाही, तर तुम्ही 10+5 क्लेम केलाच पाहिजे. तिथे तुम्ही ऐकलं नसेल तर तुम्ही हे सगळं बरोबर त्याचं प्रिंट आउट द्यायचं आणि त्यांना सांगायचं की बघा ह्या GR याच्यामध्ये लिहिलेलं आहे, इथे हे दिलेलं आहे, त्या पद्धतीने 10+5 तुम्ही ते करू शकता. आणि सायन्सच्या लोकांना 8+5. जर त्या पेपरला इम्पॅक्ट फॅक्टर लेस दॅन 1 असेल तर 10 ऍड करायचे, म्हणजे 8+10 किंवा 10+10. त्याप्रमाणे इम्पॅक्ट फॅक्टर 1+2 असेल तर 15, म्हणजे 8+15 म्हणजे 23 झाला, किंवा 10+15. इम्पॅक्ट फॅक्टर 2 आणि 5 असेल तर बेसिक स्कोर मध्ये 20 ऍड करायचा, 8 अधिक 20. आणि जर इम्पॅक्ट फॅक्टर बिटवीन 5 आणि 10 असेल तर 25 ऍड करायचे, आणि मोर दॅन 10 असेल तर 30 ऍड करायचे. म्हणजे आयदर 8+5 सायन्स फॅकल्टीसाठी, किंवा 8+10 or 8+15 or 8+20 or 8+25 or 8+30, depends on what impact factor to that journal where you have published your paper is assigned by Thomson Reuters. काय दिलेलं आहे थॉम्सन रॉटरने त्या जर्नलला, त्याप्रमाणे आर्ग्युमेंटेशन करायचं आहे. आणि तोच क्रायटेरिया यांना पण लागू होतो. फक्त त्यांचा इम्पॅक्ट फॅक्टर्स हे नसल्यामुळे खालच्या पॉईंटला प्रॉब्लेम येतो, 10, 15, 20, 25. पण 5 पॉईंट तर आर्ट्स आणि कॉमर्सच्या लोकांनी घ्यायलाच पाहिजे, 10+5 असे घ्यायलाच पाहिजे. आता जेव्हा आपण तो पेपर पब्लिश करतो तर ते पेपरमध्ये आपले ऑथर्स किती आहेत, कसे आहेत, याला पण खूप महत्व दिलेलं आहे. आता तुम्ही बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो कोर्सवरती, याच्यात मला पण बरेच प्रश्न विचारले गेले जिथे मी लेक्चर दिलं, की ते ऑथर्सची अलाइनमेंट कशी असावी, तुम्ही ऑथर्स कसे मांडले गेले पाहिजे, म्हणजे पहिला नंबरला असावा का दुसऱ्याला कसा असावा. तर एक कन्व्हेन्शन असं आहे की ऑथर आणि गाईड हे दोघं जण खूप महत्वाचे आहेत. मग दोघांपैकी कोणीतरी एक जण 1 नंबरला असायला पाहिजे आणि दुसरा हा शेवटी असायला पाहिजे. तो गाईडच 1ला असायला पाहिजे असं काही नाही, विद्यार्थी किंवा गाईड कोणी पण एक जण 1 नंबरला, विद्यार्थी आणि गाईड उरलेला दुसरा आहे, जो एक नंबरला जो गेला तो दुसरा उरलेला हा शेवट नंबरला असला पाहिजे. आणि ज्यांना तुम्हाला ऍड करायचे ते दोघांच्या मध्ये असले पाहिजे. ही महत्वाची एक गोष्ट आहे. दुसरं, तुम्ही जो पेपर जेव्हा पाठवता जर्नलला, तर करस्पॉन्डिंग ऑथरचा ईमेल आपल्याला त्या जर्नलमध्ये लिहावा लागतो. तर त्या जर्नलच्या तिथे आपण त्या पेपरच्या तिथे करस्पॉन्डिंग ऑथरचा जर ईमेल असेल तर तोच ऑथर करस्पॉन्डिंग ऑथर म्हणून धरला जातो. मग एक तर तो ईमेल गाईडचा असतो किंवा विद्यार्थ्याचा असतो. बऱ्याचदा गाईड विद्यार्थ्याचा ईमेल असेल आणि गाईड असं म्हणतात की मी त्याचा गाईड आहे त्यामुळे मी पण त्याचा करस्पॉन्डिंग आहे. आणि बऱ्याचदा गाईडचा ईमेल असतो तो विद्यार्थी म्हणतो माझा पेपर आहे, मी पण करस्पॉन्डिंग ऑथर आहे. तर इथे मात्र वाद निर्माण होऊ शकतो. त्यासाठी माझं सजेशन आहे की इथून पुढे पेपर पब्लिश करताना करस्पॉन्डिंग ऑथरच्या तिथे दोघांचे ईमेल टाकायचे, विद्यार्थ्याचा पण टाकायचा आणि गाईडचा पण टाकायचा. असं बऱ्याचदा असं जर्नल त्याला कुठलंही ऑब्जेक्शन घेत नाही. काही जर्नल्स असतील बोटावर मोजण्या इतके की ज्यांना फक्त एकच असेल, तिथे फक्त प्रॉब्लेम होतो. पण मेजॉरिटीली मला बऱ्यापैकी असा कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही की माझ्या पेपर्समध्ये 2-2 म्हणजे मी पूर्वी माझे गाईड आणि मी असायचो आणि आता मी आणि माझे विद्यार्थी असे 2 जण असतो आणि त्यामुळे दोघांना त्या करस्पॉन्डिंग ऑथरचा बेनिफिट घेता येतो. त्याच्यामुळे हा एक मुद्दा आपण इथून पुढे पेपर पब्लिश करताना लक्षात घ्यावा. आता जेव्हा 2च ऑथर असतील, आता हे जे टोटल आर्ग्युमेंटेड आफ्टर आर्ग्युमेंटेशन जे टोटल स्कोर होतो त्या स्कोर पैकी किती कॉन्ट्रीब्युशन आपण आपल्याकडे घ्यायचं एपीआय स्कोर क्लेम करताना, याच्यासाठी हे खालचे रूल दिलेले आहेत. जर 2च ऑथर असतील म्हणजे विद्यार्थी आणि गाईड किंवा 2 मित्र किंवा 2 कलिग जे काय असतील ते 2च ऑथर असेल तर प्रत्येकाला टोटल जो स्कोर झाला आहे 8+5 किंवा 10+5 किंवा 8+10 हा जो टोटल स्कोर झालेला आहे आफ्टर आर्ग्युमेंटेशन याच्या 70% तुम्हाला क्लेम करता येईल. प्रत्येकाने दोघांचा असेल तर दोघांनी 70-70 घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, समजा तुमचा पहिलाच आर्ग्युमेंटेशन आहे 5 आणि सायन्स फॅकल्टीचा बेसिक स्कोर आहे 8+5 म्हणजे 8+5 13 म्हणजे त्या पेपरचा टोटल स्कोर झाला 13 आणि तुम्ही 2च आहात म्हणजे एकाच्या वाट्याला 70%, मग 70% ऑफ 13 पेरेंट्स आता 91 9.1 म्हणजे दोघं जण 9.1 एवढे पॉइंट्स किंवा एवढे मार्क्स तुम्ही त्या पेपरला क्लेम करू शकता जर 2 असतील तर. 2 पेक्षा जास्त ऑथर असतील ते किती असतील मग, तर तो जो करस्पॉन्डिंग ऑथर आहे किंवा पहिला ऑथर आहे, प्रिन्सिपल ऑथर आहे, करस्पॉन्डिंग ऑथर आहे त्याला 70% आणि उरलेल्या सगळ्यांना 30%.
म्हणजे 9.1 पहिल्या याचं जर परत गृहीत धरलं 13चं 8+5 13चं, तर तिथे 9.1 ह्या करस्पॉन्डिंग ऑथरला आणि उरलेले 3.9 हे उरलेल्या सगळ्यांना. मग ते 4 ऑथर असेल, 5 ऑथर असेल, 10 ऑथर असेल, 3.9. बऱ्याच लोकांना असं गोंधळ वाटतो की बुवा सगळे ऑथर्सचं कॉन्ट्रीब्युशन मिळून टोटल 13 यायला पाहिजे, किंवा असं नाहीये. पर्सेंटेज ठरलेली. मग सगळ्यांना नाही 3.9 ते तुम्ही 10 ऑथर असतील तरी सगळ्यांना 3.9 तुम्ही क्लेम करू शकता. एकाला फक्त 9.1 क्लेम करता येईल, म्हणजे 70% क्लेम करता येईल. तो आहे. आणि जर जॉईंट प्रोजेक्ट असेल, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आणि को इन्व्हेस्टिगेटर, आपण जेव्हा मेजर रिसर्च कांडिनस मजा शिरपू ती तिले हॅलो, जॉईंट प्रोजेक्ट असेल, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आणि को इन्व्हेस्टिगेटर दोघांना 50% ईच आहे. म्हणजे त्या प्रोजेक्टचे जे मार्क आहेत, मगाशी आपण जे म्हटलं होतं मोर दॅन 10 lakhs किंवा लेस दॅन 10 lakhs, तिथे जे 10 मार्क आहेत दिलेले, 10 lakhsला कमी आणि याला जास्त, तिथे तुम्ही जर काय सिंगल ऑथर असाल, म्हणजे फक्त प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर को इन्व्हेस्टिगेटर असेल तर दोघांना 50-50% हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तसंच तुम्ही आर्ट्स अँड कॉमर्सवाले पण करू शकता ह्याच क्रायटेरियाने. म्हणजे मिनिमम 10+5 मिनिमम स्कोर 15, त्याच्या 70% 10.5, 2 असतील तर दोघांना 10.5 10.5, आणि जास्त असेल तर पहिल्या ऑथरला 10.5, उरलेले सगळे त्याच्या 30%, 15च्या 4.5 असं असेल. आता ह्या खाली नोट दिलेल्या आहेत, हे फार महत्वाचं आहे की पेपर प्रेझेंटेड इफ पार्ट ऑफ एडिटेड बुक ऑर प्रोसिडिंग देन इट कॅन बी क्लेम वन्स ओनली. म्हणजे ते पुस्तकाच्या चॅप्टर मध्ये पण तुम्ही तो पेपर ऍड केला असेल तर तो 2 ठिकाणी क्लेम करता येणार नाही. म्हणजे एकच पब्लिकेशन एकापेक्षा जास्त ठिकाणी असेल तर कुठेतरी एकाच ठिकाणी ते क्लेम करता येईल, आणि ते तुम्ही लिहिलं तर ते काउंट होणार नाही, ते शून्य केलं जाईल. फॉर जॉईंट सुपरवायझन ऑफ रिसर्च स्टुडंट द फॉर्म्युला शुड बी 70% ऑफ टोटल स्कोर फॉर सुपरवायझर अँड को सुपरवायझर. म्हणजे गाईडला आणि को गाईडला 70% क्लेम करता येईल. त्या केसमध्ये मग जरी तुम्ही करस्पॉन्डिंग ऑथर नसाल तर गाईड हा तर तुम्हाला ते प्रूव्ह करायला लागेल. तुमचं गाईडचं लेटर आणि किंवा त्याचं जे रजिस्ट्रेशन झालं आहे त्या रजिस्ट्रेशन मध्ये तो गाईड म्हणून तुमचं नाव आणि को गाईड म्हणून असेल तर तिथे तुम्ही हा क्लेम करू शकता. पण बोट शॉल गेट म्हणजे 70%, त्यांनी 10चं गृहीत धरून केलेलं आहे, ते 10चा 70% असं म्हणून ते 7 केलेलं आहे. पण बाकीच्यांना ते आर्ग्युमेंटेड पॉईंट प्रमाणे करता येईल. आता हा महत्वाचा मुद्दा, जसं मी ते सिलिंग सांगितलं होतं ते इथं दिलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेटिंग रिसर्च स्कोर ऑफ द टीचर, द कंबाइंड रिसर्च स्कोर फ्रॉम द कॅटेगरी 5B पॉलिसी डॉक्युमेंट अँड 6 द इन्व्हायटेड लेक्चर, दोघांचं मिळून 5B आणि 6 दोघांचं मिळून, अँड अप्पर कॅपिंग ऑफ 30%, म्हणजे 30% सिलिंग केलेलं आहे. त्याचं कॅपिंग केलं 30 पेक्षा जास्त करता येत मग The research score shall be from the minimum of 3 categories out of 6 categories. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. ह्या पर्टिक्युलरली AGP अकॅडमिक लेवल 10 to 11, 11 to 12, 12 to 13 याच्यासाठी नाही, पण 13A to 14 याच्यासाठी ही शेवटची ओळ खूप महत्वाची आहे. द रिसर्च स्कोर शाल बी फ्रॉम द मिनिमम ऑफ 3 कॅटेगरीज आउट ऑफ 6. म्हणजे हे जे 6 कॅटेगरीज दिलेले आहेत त्याचा जो 110 स्कोर लागतो आहे त्यासाठी 3 कॅटेगरीज फुलफिल होणं गरजेचं आहे. नाही तर आपण म्हणतो माझ्या एकाच कॅटेगरीमध्ये 200-250 झालेले आहेत आणि उरलेल्या दोघं पुढच्या कॅटेगरीमध्ये 0 आहेत, तर तुमच्या त्या 250-200ला काहीही किंमत नाही. मिनिमम 110 तुम्हाला असेल, पण त्या 3 कॅटेगरीज कुठल्या तरी 6 पैकी 3 कॅटेगरीज मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे असणं मस्ट आहे. बऱ्याच ठिकाणी हे चेक केलं जात नाही. अकॅडमिक लेवल 10 to 11 ऍक्च्युली याचा अर्थ असा आहे त्या सगळ्या ठिकाणी पण असायला पाहिजे, पण बऱ्यापैकी कॅशमध्ये हे बघितलं जात नाही. कदाचित 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ह्या गोष्टी पण बघितल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपलं कॉन्ट्रीब्युशन हे सगळ्या ठिकाणी असावं, असाच आपला प्रयत्न असायला पाहिजे. मी याच्यानंतर एक हे दाखवतो, सॅम्पल केस दाखवतो की तुम्ही, माझी स्वतःची सॅम्पल केस दाखवतो की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि काय आपल्याला कसा क्लेम करता येऊ शकेल. हा प्रातिनिधिक स्वरूपातला मी एक सेल्फ अप्रायझल फॉर्म इथे दाखवतो, ज्याच्यामध्ये पहिला सेक्शन आहे जनरल सेक्शन, ज्याच्यात तुमचं नाव, तुम्ही काय, म्हणजे मी प्रोफेसरसाठी जो तयार केला होता तो. आता मी असेसमेंट पिरियड माझा घेतला होता 18-19 तो विदाउट ब्रेकचा, आणि त्याच्यामध्ये हे जे लिहिलं होतं की टीचिंग मध्ये 80% अबाउट, तर टोटल क्लासेस जे 3 वर्गाचे मला लेक्चर्स होते, 3 पूर्ण केले 100% म्हणून इथे गुड क्लेम केला. खरं म्हणजे हा तुम्ही सेल्फ अप्रायझल मध्ये गुड लिहायचा आहे, व्हेरीफाईंग ग्रेड मध्ये तुम्ही लिहायचा नाहीये, तो तुमचे कॉलेजचे ऍक्युरेसी कोऑर्डिनेटर किंवा प्राचार्य लिहितील.
इथे तुम्ही लिहायचं नाहीये, ते पेनाने लिहितील. आता मी इथे सॅम्पल केस म्हणून ते इथे दाखवलेलं आहे. दुसरा जो आहे, पहिला याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये मी व्हाईस प्रिन्सिपल होतो, हेड होतो, रिसर्च गाईड, कन्व्हेनर, बीओएस मेंबर आहे. त्याच्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट म्हणून मी इथं या ए ला एस आहे, बी ला ए ला एस आहे म्हणून इथे ए ला एस लिहिलेला आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन आणि इव्हॅल्युएशन ड्युटीज मध्ये मी 48/3 कमिटीचा मेंबर होतो म्हणून मी इथे क्लेम केलेला आहे. मी पेपरचा रिव्ह्युअर आहे, माझ्याकडे ती लिस्ट आहे म्हणून मी त्या याला पण एस म्हटलेलं आहे. तिसरं जे आहे, स्टुडंट को करिक्युलर मध्ये अरेंज अँड एज्युकेशन अँड इंडस्ट्रियल टूर्स अँड प्लेसमेंट, ज्याचा कागद पुरावा माझ्याकडे होता. मोटिवेट द स्टुडंट टू पार्टिसिपेट इन प्रोजेक्ट अँड प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन, अरेंज द एक्सपर्ट लेक्चर्स फॉर स्टुडंट्स, रिसोर्स पर्सन फॉर एनएसएस कॅम्प, रिसोर्स पर्सन फॉर रिफ्रेशर कोर्स, रिसोर्स पर्सन फॉर इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, त्याचे सर्टिफिकेट आहेत म्हणून मी तिथे एस म्हटलेलं आहे. ऑर्गनायझिंग सेमिनार वर्कशॉपसाठी वर्क ॲज अ कन्व्हेनर फॉर इंटरनॅशनल कॉन्फरन्स, त्या वर्षी जी पंचवटी कॉलेजला इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली होती टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशनची, त्याचा कन्व्हेनर होतो. आणि गायडिंग 6 PhD स्टुडंट्स, त्यापैकी 3 कम्प्लिटेड होते माझे, त्यामुळे मी तो पण एस म्हटलेला आहे. आय मध्ये होतं कंडक्टिंग मायनर अँड मेजर रिसर्च प्रोजेक्ट, त्या वर्षामध्ये त्या असेसमेंट पिरियडमध्ये माझे प्रोजेक्ट आधी झालेले होते म्हणून मी इथे काहीच क्लेम केलेलं नाही, म्हणून तिथे मी नो लिहिलेला आहे. इथे एफ ला जो इथे जो आहे हा इथे नो आहे. आणि शेवटचा त्या अकॅडमिक पब्लिश केलेले 13 रिसर्च पेपर होते आणि पब्लिश एक रेफरन्स बुक होतं माझं, फिजिक्स फॉर CSI नेट सेट, आणि त्याच्यामुळे तिथे या सगळ्यांचं 3 पेक्षा जास्त असल्यामुळे मी तिथे गुड क्लेम केला. म्हणजे माझं दोघं ठिकाणी गुड आलं म्हणून माझं ओव्हरऑल ग्रेडिंग आलं गुड. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की 80% अबाव असेल तर गुड, 70 to 80 असेल तर सॅटिस्फॅक्टरी, बिलो 70 असेल तर नॉट सॅटिस्फॅक्टरी. 3 ऍक्टिव्हिटी मध्ये असेल तर गुड, 1 किंवा 2 मध्ये असेल तर सॅटिस्फॅक्टरी, आणि एकामध्ये पण नसेल तर नॉट सॅटिस्फॅक्टरी. मग माझं दोन्ही ठिकाणी गुड असल्यामुळे ओव्हरऑल ग्रेडिंग मी गुड घेतलं. आणि आता एपीआय त्याचबरोबर मी असा एक अनेक्झर हे टाकलं की मी काय काय त्यावेळी शिकवलं आहे. त्या दोघं सेमिस्टरचं मी किंवा याचं सगळ्यांचं मी ते टाकलं होतं, ज्याच्यावर नंतर ह्या सगळ्यांच्या सह्या घेणं गरजेचं आहे. प्रिन्सिपलची सही, फॅकल्टी मेंबर, IQC कोऑर्डिनेटर, HODची सही पण असणं गरजेचं आहे. इथं लिहिलं गेलं नाही, ते HODची सही असणं पण गरजेचं आहे. हा जो तुमचा पहिला पार्ट आला, जे टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशनचा आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचा पार्ट झाला, तो हा फॉर्मॅट तुम्हाला दर वर्षासाठी भरायचा आहे. आणि आता हा जो एपीआय स्कोर आपण जो क्लेम करतो आहोत त्याचा हा फॉर्मॅट, त्याच्यामध्ये काय केलेलं मी, टायटल ऑफ द पेपर, नेम ऑफ द जर्नल, त्याचा व्हॉल्यूम नंबर अँड पेजेस, PP अँड मंथ अँड इयर. आता हा महत्वाचा पार्ट केलाय की एक तर कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं म्हणून, वेदर यू आर द मेन ऑथर म्हणजे करस्पॉन्डिंग ऑथर आहात का, यस ऑर नोच्या स्वरूपात लिहायचंय. आणि तुम्ही नसाल तर त्या तुमच्या याला नंबर ऑफ को ऑथर्स किती आहेत, म्हणजे तुम्ही करस्पॉन्डिंग म्हणजे 3 लोकांचा पेपर असेल तर तुम्ही यस असाल तर यस अधिक ते 2, आणि नो असाल तरी 2 असतील तर त्याचा तुम्ही आहे. त्या जर्नलचा ISSN नंबर, त्याचा UGC जर्नल नंबर असेल तर हे आता होते पण मी माझ्याकडनं टाकायचे राहून गेले. तुमचा इम्पॅक्ट फॅक्टर, क्लेम्ड स्कोर तुम्ही स्वतः क्लेम केला, आणि तो व्हेरीफाईड स्कोर जे जे VPI स्कोर व्हेरीफाय करतील त्यांच्याकडनं हा क्लेम होणार. मग आता फॉर एक्झाम्पल मी हा पेपर इथे दिलेला आहे, स्टडी ऑफ गॅस सेन्सिंग परफॉर्मन्स ऑफ TiO2 स्क्रीन प्रिंटेड थिक फिल्म. हा सेन्सॉर अँड ट्रान्सड्यूसरचे जर्नल आहे, त्याचा व्हॉल्यूम आहे. मी याचा मेन ऑथर नव्हतो, मी को ऑथर होतो. आम्ही तिघांपैकी मी 3 पैकी एक जण प्रिन्सिपल ऑथर झाला आणि उरलेले दोघं को ऑथर होतो, त्याचं लिहिलं. आता बघा इथे हा त्या जर्नलच्या याच्यावर जरी 6.03 लिहिला आहे तरी तो थॉम्सन राउटर मध्ये येत नाही. नंतर आम्ही चेक केलं, त्याच्यामुळे मी त्याचा काय केला, ते 6 गृहीत न धरता त्याचा 0 गृहीत धरला, आणि 0 गृहीत धरून त्याच्या आर्ग्युमेंटेशन मध्ये 8 + 5 13, आणि मी 30% मध्ये येतो म्हणून 30% ऑफ 13 3.9 एवढा मी ते क्लेम केला. त्याच जर्नलचा दुसरा पेपर आहे ज्याचा मी करस्पॉन्डिंग ऑथर होतो, त्यामुळे तिथे मी 9.1 गृहीत धरला. पण हा जो पुढचा पेपर आहे माझा ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्सचा, हा थॉम्सन राउटर मध्ये येतो आणि ज्याचा मी करस्पॉन्डिंग ऑथर आहे म्हणून मी ते क्लेम करताना त्याला इम्पॅक्ट फॅक्टर होता 0 ते 1 मधला. मग ते 5 ऐवजी 10 आर्ग्युमेंटेटेड झाले, म्हणजे माझा स्कोर किती झाला, 8 + 10 18, 18च्या 70% 12.6. म्हणजे मला त्या करस्पॉन्डिंग ऑथर असल्यामुळे 18च्या 70% म्हणजे 12.6 असं दाखवता आलं. किंवा तसंच हा एक इथला पेपर आहे त्याच जर्नलचा, त्या जर्नलचा मात्र मी को ऑथर होतो म्हणून मी 30% मध्ये आलो, म्हणजे त्या 18च्याच 30% 5.4. तर तिथे मी स्कोर किती घेतला, 5.4. अशा पद्धतीने स्कोर करत आलो. असे सगळे जिथे 3.9 मिनिमम करत 10.9.1 किंवा 5.4 किंवा 12.6
जसं जसं आर्ग्युमेंटेड आलं त्या पद्धतीने. अजून वेगळी केस पुढे दाखवतो मी. हा एक जर्नल आहे बघा, इथे माझा स्कोर आहे 6.9. इथे बघा हा जो पेपर आहे हा फ्रंटियर्स ऑफ मटेरियल सायन्स पिंजरचं जर्नल आहे. याचा मी को ऑथर आहे, ज्याचा इम्पॅक्ट फॅक्टर 1 आणि 2च्या मध्ये आहे. म्हणजे मी 15 आर्ग्युमेंटेड केलेले आहे. 8 अधिक 15 23. 23च्या मी को ऑथर असल्यामुळे 30% वर आलो. तो किती आला? 6.9. आर्ग्युमेंटेशनचा फायदा घेतला, तो इम्पॅक्ट फॅक्टर 1 आणि 2च्या मध्ये येतो. आता त्या जर्नलचं आता समजा कोणाला क्लेम करायचा असेल, माझ्या माहितीप्रमाणे हा एच जे पाटील सरांचा पेपर आहे करस्पॉन्डिंग ऑथरचा, ते आता ऐकत असतील. एच जे पाटील सर याचे करस्पॉन्डिंग ऑथर आहेत. आणि ह्या जर्नलचा आत्ता 4 दिवसापूर्वी जे इम्पॅक्ट फॅक्टर इन्हान्स झाले, मॉडिफाय झाले, त्याच्यामुळे या जर्नलने 2 इम्पॅक्ट फॅक्टर क्रॉस केला गेला. म्हणजे हा पुढच्या आर्ग्युमेंटेशन मध्ये गेला. 15च्या ऐवजी 20च्या आर्ग्युमेंटेशन मध्ये जाईल. म्हणजे 20 अधिक 8 28. 28च्या 70% मध्ये ते क्लेम करू शकतात. आता हा बदल होऊ शकतो. मी जेव्हा प्रेझेंट केला त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर हा 1.747 का 947 असा काहीतरी होता, म्हणून मी फक्त ते 15 पॉईंट आर्ग्युमेंटेड केले. त्या पद्धतीने हा स्कोर काढता येतो. आता हा बघा, हे जर्नल आहे. ह्या जर्नलला मी एकटाच ऑथर आहे, सिंगल ऑथरचा जर्नल आहे. म्हणजे 100% स्कोर हा मला घेता आला. याला कोणीही को ऑथर नाही. बेसिक स्कोर आहे 8 अधिक 5 13. 13च्या 13 स्कोर मला मिळाला. त्याच्यामुळे पेपरमध्ये किती ऑथर असावेत, म्हणजे आता ह्या केसमध्ये मला सिंगल ऑथर म्हणून पब्लिश करता आलं, कारण मी विद्यार्थी नाही, मी गाईड आहे आणि माझा स्वतःचाच पेपर असल्यामुळे हे सगळे तसे मी दाखवले. असे काही असे जर्नल्स आहेत ज्याचा आता हा बघा 16.1चा एक पेपर आहे. हा स्टडी ऑफ आयर्न 203 अँड अल्फा Fe2O3 नॅनो कंपोजिट्स पेट्रोल वेपर सेन्सिंगचा पेपर. हा जो मटेरियल रिसर्च IOP सायन्सचा पेपर आहे. याचा मी गाईड असल्यामुळे करस्पॉन्डिंग ऑथर आहे, एस आहे. आणि आम्ही दोघंच होतो, विद्यार्थी आणि मी, आम्ही दोघंच होतो. म्हणजे आम्ही दोघं 70%ला अलाउड झालो. आता याचा इम्पॅक्ट फॅक्टर 1.449 होता. म्हणजे किती आर्ग्युमेंटेड झाले ते 15 आणि 8 23. 23च्या 70% म्हणजे हा 16.1 इथे क्लेम करता आला. म्हणजे 70% आणि 30%. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं जातं. किंवा हा असाच एक पेपर होता, हा पण 16.1चा. किंवा अजून एक 16.1चा पेपर पण दाखवता आला. अजून एक पेपर, आता बघा हा एक पेपर आला 71 नंबरचा. हा पेपर मटेरियल केमिस्ट्री अँड फिजिक्स एल्सवेअरच्या जर्नलमध्ये आम्ही दोघंच होतो तिथे पण. हा पेपर ज्यावेळी पब्लिश झाला त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर होता 2.789. म्हणजे आर्ग्युमेंटेशन मध्ये परत तो किती आला, 20 आणि 8 28 आणि त्याच्या 70%. हा 19.6 इथे क्लेम करता आला. आता ह्याच जर्नलचा आत्ताचा इम्पॅक्ट फॅक्टर हा 3.4 आला. म्हणजे तो जो विद्यार्थी आता क्लेम करेल तो परत आर्ग्युमेंटेशनची लेवल प्लस 25 वर जाईल. 25 आणि 33 जाईल आणि 33च्या 70% तो क्लेम करू शकेल आत्ताच्या घडीला. मी जेव्हा पब्लिक क्लेम केला तेव्हा त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर जो होता तो गृहीत धरून मी हा क्लेम केलेला. असा हा क्लेम करताना ह्या प्रत्येक पेपर्सचं, म्हणजे काही जर्नल्स रिपीटेड आहेत म्हणून त्या जर्नलचं एकदा तरी डॉक्युमेंट प्रेझेंट झालं पाहिजे. म्हणजे एका जर्नल माझे 4 5 6 पेपर असतील तर एकदा तरी ते डॉक्युमेंट आपण दाखवलं पाहिजे की त्याच्या होम पेजचा प्रिंटआउट असला पाहिजे, ज्याच्यामध्ये पीअर रिव्ह्यूड आहे, रेफर्ड आहे, त्याचं इंडेक्सिंग स्कोपसला आहे, वेब ऑफ सायन्सला आहे किंवा वेगळं कुठलं इंडेक्सिंग आहे आणि त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर आहे. हे याच्यामध्ये लिहिलेलं ते प्रूफ, ते डॉक्युमेंट एकदा तरी 5-7 एकाच जर्नलचे असतील आणि एका जर्नलला एकच असेल तर त्या प्रत्येक जर्नलसाठी मी लावून ठेवला होता प्रत्येक पेपरच्या वरती तो कागद. आणि त्यावेळी व्हेरीफाय करताना त्यांना दाखवणं मला खूप सोपं गेलं. त्याच्यामुळे तो स्कोर असा फटाफट तो जो क्लेम केला होता तो ऍज इट इज जसाच्या तसा मला मिळाला. कारण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आर व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट. ते तुम्ही दाखवणं खूप गरजेचं आहे. हा जरा पहिला क्रायटेरिया. त्याच्यामध्ये हा या सगळ्या टोटल आला. दुसरं आलं की पब्लिकेशन. मी एक रेफरन्स बुक पब्लिश केलेला आहे, इंटरनॅशनल लेवलचं रेफरन्स बुक पब्लिकेशन, त्याचे मी 12 स्कोर केलेला आहे. दुसरं मी हा जे फिजिक्स फॉर CSIR हे पुस्तक केलेलं आहे, हा सिंगल ऑथर होतो म्हणून मला 12च्या 12 मिळाले. इथे मात्र को ऑथर होतो म्हणून हे वैशाली प्रकाशन पुढे याचा आहे, त्याचा तो स्कोर घेतला. 5 मी क्लेम केले पण मला 5 मिळाले नाहीत. सॉरी 10 होते, ते को ऑथर म्हणून मला ते 5 मिळालेले आहेत. इथं मी टेक्स्टबुक क्लेम केलं होतं, एकच टेक्स्टबुक मी लिहिलेलं आहे, त्याचे मला मार्क मिळाले नाही, ते 0 झाले. मी इतरही क्लेम केले पण व्हेरीफाय करताना त्यांनी क्लेम स्कोर म्हणून व्हेरीफाईड स्कोर मध्ये इथे 0 केले. कारण टेक्स्टबुक याला तर ISBN नंबर पण आहे, इथे ISBN नंबर पण क्लेम केलेला, पण ते टेक्स्टबुक असा शब्द असल्यामुळे
आणि तो जो पब्लिशर आहे वृंदा पब्लिकेशन्स, हे नॅशनल इंटरनॅशनल काहीच नाहीये. त्याच्यामुळे त्याला मला इथे स्कोर जरी मी क्लेम केला तरी तो मला मिळालेला नाही. एडिटर म्हणून मला काही स्कोर नाहीये, बाय बुक त्या पुस्तक बाकीचा कुठला स्कोर नाहीये इथला. त्याच्यानंतर तिसरा करिक्युलम डेव्हलपमेंट नाही. मूक कोर्सेस आम्ही होतो तेव्हा कन्सेप्ट नव्हता आलेला, त्यावेळी मला हे दाखवता आलं नाही, किंवा कन्सेप्ट आला तरी मी त्याच्यात काम करू शकलो नाही, म्हणून मला इथे काही करता आलं नाही. ई कंटेंटचं करता आलेलं नाही. म्हणजे हा एक क्रायटेरिया आहे की जिथे मला काही दाखवता आलं नाही. 6 पैकी 5 क्रायटेरिया माझे फुलफिल होते, तर हा एकच क्रायटेरिया मला करता आला नाही. रिसर्च गायडन्समध्ये ज्या तिघांचे अवॉर्डेड आहेत त्या तिघांचे 10 स्कोर्स केलेत. त्याबरोबर मी खूप केलेलं आहे टायटल इथे की नेम ऑफ स्टुडंट, त्याचं थेसिस टायटल, सबमिटेड अवॉर्डेड, नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, मंथ अँड इयर आणि क्लेम स्कोर. आणि आपल्याकडे डिक्लेरेशन असतं, त्या विद्यार्थ्याचं डिक्लेरेशन तुम्ही ते पुरावा म्हणून इथे दाखवू शकता. तुमचं गाईडचं लेटर असतंच. त्याच्यानंतर एमफिल डिझर्टेशन मध्ये मी ज्या मुलांना गाईड केलं होतं त्या शेवटच्या सेक्शनमध्ये त्या मुलांचे नाव आणि त्यांचे सगळ्यांचे पासिंग सर्टिफिकेट गोळा करून घेतले होते. प्रोजेक्ट रिपोर्ट होते, ते मार्क्स मला इथे ते पॉईंट्स इथे दाखवता आले. रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लिटेड लाईफ टाईमसाठी, कारण मी प्रोफेसरसाठी अपियर झालो म्हणून मी लाईफ टाईमचं केलेलं आहे. तुमच्या त्या असेसमेंट पिरियडचा इथे प्रोफेसरशिपसाठी संबंध नाही म्हणून मी इथे ते दाखवलंय की एक 10 लाखाच्या वरचा एक मेजर रिसर्च प्रोजेक्ट युजीसी न्यू दिल्लीने मला दिला होता 12,51,800चा. तो पूर्ण झाल्यामुळे मला ते स्कोर करता आला. आणि एक पेपर बीसीयूडी होतं पूर्वी, आपलं जे बीओडी आता आहे पूर्वी बीसीयूडी होतं, त्या काळात 6-7च्या काळात 1 लाखाचा एक प्रोजेक्ट कम्प्लीट केला होता. त्याचा स्कोर इथे लिहायचा राहिला, पण तो पण मला 7 स्कोर मला मिळालेला आहे. ऑनगोईंग मध्ये काही नाहीये, पेटंट मध्ये काही नाहीये, पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये नाही, नॅशनल पॉलिसी नाही. आता अवॉर्ड मध्ये टीचर फेलोशिप मी क्लेम केलं, मला मिळालं युजीसीचं, आणि माझा बेस्ट पेपर अवॉर्ड जो मिळाला त्याला पण मला मिळालेला आहे. आणि हे कॉन्फरन्सेस, आता ह्या कॉन्फरन्सेस मध्ये मग कॅटेगरी वाईज कुठल्या कॉन्फरन्सेस कुठल्या ऑर्गनायझिंग एजन्सीचा आहे, अब्रॉड आहे का विद इन इंडिया आहे, टायटल, ड्युरेशन, क्लेम स्कोर. आता याच्यातला हा माझा इटालीचा पेपर होता, याला 7 मिळाले. नंतर थायलंडचा पेपर होता, याला 7 मिळाले. आता बघा, मी याच्या व्यतिरिक्त साऊथ कोरियाला पण जाऊन आलो आहे, पण तो इथे घेतला नाही, कारण साऊथ कोरियाचा पेपर माझा प्रोसिडिंग मध्ये न ठेवता जर्नल मध्ये पब्लिश झालेला आहे. मी जर इथे घेतला असता तर त्याला मला इथे 7 स्कोर आला असता, पण जर्नलच्या याच्यामध्ये मला तो 10, 5, 8 प्लस 10 त्याच्यामधलं आर्ग्युमेंटेशन होऊन ते 70% तो मला बेनिफिट मिळाला. मग मला इथे ते करता आलं की कुठे जास्त क्लेम करायचा त्या ठिकाणी तो इथे तो मी ऍड केला नाही, तो वरती ऍड केला पब्लिकेशन्स मध्ये. तसंच विद इन इंडिया सिमेंट पुण्याचं केलंय, त्याचे 5, न्यू दिल्लीचं केलंय, चेन्नईची केलेली आहे, नाशिकची केलेली आहे, पंढरपूरची केली आहे, सगळ्यांचे 5-5-5-5 स्कोर आहेत. इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसचे, नॅशनल कॉन्फरन्सेसचे हे 3-3 स्कोर आहेत, आणि आपल्या युनिव्हर्सिटी स्टेट लेवलचे 2-2 आहेत. फक्त महत्वाचं पार्ट आहे इथे हे जे टायटल दिलेलं आहे, हा जो याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं पण पेपर तुम्ही लावत नाही, तर तुम्ही याचा पेपर जो तयार केलेला आहे तो पेपर त्याची प्रिंटआउट लावणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हा स्कोर क्लेम करता येईल, किंवा ते व्हेरीफाईड मध्ये तुम्हाला मार्क देतील. तुम्ही नुसतं सर्टिफिकेट घेऊन जाता, मी प्रेझेंट केलेलं आहे, मग ते विचारतात की तुम्ही जो प्रेझेंट केलेला आहे तो पेपर असेल किंवा तुमचे शीटआउट्स असतील, तुम्ही जे पीपीटी प्रेझेंट केलेले आहेत त्या पीपीटीचं जे तुमच्याकडे असेल त्याचं प्रिंटआउट असेल, ते प्रिंटआउट तुम्ही इथे जोडू शकता, तरच तुम्हाला तो व्हेरीफाईड मध्ये ते मार्क मिळू शकतात, ते स्कोर मिळू शकतो. अदरवाईज नुसतं सर्टिफिकेट जर दिलं तर तुम्ही कितीही त्यांच्याशी भांडा, ते तुम्हाला व्हेरीफाय करणार नाही, क्लेम करणार नाही. त्याच्यामुळे ह्या टायटलचं तो पेपर असणं किंवा त्याचा प्रेझेंटेशनचं पीपीटी ह्या टायटलच्या तुमच्याकडे प्रिंटआउट असणं आणि त्या सर्टिफिकेटच्या झेरॉक्सच्या बरोबर ती प्रिंटआउट अटॅच करणं इज अ मस्ट, तरच तुम्हाला त्याचा स्कोर क्लेम करता येईल. असा प्रत्येकाचा क्लेम केला पाहिजे. आता बघा, इथे हे कॅपिंग केल्यानंतर माझा हा स्कोर होतो 98, म्हणजे याच्यामध्ये आता माझा जो टोटल स्कोर होता तो मोड 700 पेक्षा जास्त होता, मग त्याच्या 30% किती झाले 700च्या 210, म्हणजे माझं 98 हे 210ला क्रॉस करत नाही, म्हणजे मला 98 ऍज इट इज क्लेम करता आले. हे जर का माझे 210 पेक्षा जास्त झाले असते तर मला ते 210 वर आणलं असतं आणि मग ते करून माझा टोटल स्कोर परत कमी झाला असता. म्हणून इथे कॅपिंगच्या इथे बऱ्याच जणांचं इथे स्कोर जास्त असतो, त्याच्यामुळे कॅपिंग केलेलं आहे. आणि या सगळ्यांचं मग समरी केलेली आहे, त्या हेड खाली काय मिळालं, त्या हेड खाली काय मिळालं, आणि टोटल 750.8 स्कोर केला, जो माझा त्यांनी व्हेरीफाय करून 700च्या वरती मला तो स्कोर दिलेला आहे. तो व्हेरीफाय केल्याचं प्रूफ मी विद्यापीठाकडे फाईल सबमिट केली, त्याचं सर्टिफिकेट जनरेट झालं. पर्टिक्युलरली प्रोफेसरशिपसाठी
विद्यापीठाला आता नवीन सर्क्युलर आलेला आहे की तुम्हाला ते 1,000 रुपये ऑनलाईन भरून आणि त्यांचं नाव घेऊन आणि तुमचं क्लेम जे आहे व्हेरीफाय करून आणि ती फाईल सबमिट करून आणि तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं, जे सर्टिफिकेट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी प्रेझेंट करायचं आहे. बाकीचे अकॅडमिक लेवल 10 to 11 आहे, 11 to 12, 12 to 13 आहे, त्यांना मात्र त्याच वेळी तिथे व्हेरीफाय केला जातो तुमचा स्कोर आणि त्या याच्यावरती लिहिलं जातं की तुमचा स्कोर किती आहे आणि मग तुम्ही इलिजिबल आहात का नाही, त्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. याच्यात थोडासा फेरफार हा स्पोर्ट्स डायरेक्टर्स आणि लायब्ररियनसाठी आहे. मी मुद्दामून ते इथे दाखवलं नाही कारण वेळ त्याच्यामध्ये खूप गेला असता बाकीच्यांना पेक्षा. ज्यांना लायब्ररियनला किंवा अडचण आहे तर त्यांनी पर्सनली जर मला कॉन्टॅक्ट केला तर त्यांचे सगळे शंका मी दूर करून देईल. आता इथे कोणाला काही शंका असेल, प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारा. सर नमस्कार, मी डॉक्टर गिरीश परभणीहून बोलतो. आवाज येतोय सर माझा? हो, येतो. सर आता कोविडच्या पिरियडमध्ये मॅक्सिमम जे सेमिनार झाले ते ऑनलाईन झालेले आहेत. हो, तर ते कसे काउंट करणार, म्हणजे कसे त्याला काही क्रायटेरिया आहे का? चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये आता बघा, मी माझ्या कॉलेजला, मी जेव्हा सुरगाणा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही नॅक ऑफिसकडनं एक प्रपोजल प्रोव्हाइड करून आम्हाला नॅकने सँक्शन करून दिला होता एक नॅशनल वेबिनार. त्यांनी त्या लेटरमध्ये क्लिअर कट म्हटलं होतं की तुम्ही हा ऑनलाईन वेबिनार घ्या. म्हणजे तो ऑनलाईन वेबिनार घ्यायला आम्हाला परवानगी दिली होती आणि त्याचं मग आम्ही काय केलं की त्याचं जे सर्टिफिकेट आहे आणि त्याचं जे आम्ही कॉन्फरन्स प्रोसिडिंग पब्लिश केलं आहे ते जर असेल तर ते तुम्हाला क्लेम करता येईल. त्या केसमध्ये तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे की तुम्ही जे वेबिनारचं सर्टिफिकेट इथे प्रोव्हाइड करत आहात ते रिकॉग्नाइज ऑथॉरिटीज कडनं सँक्शन मिळालेलं आहे. मग ते रिकॉग्नाइज ऑथॉरिटीमध्ये तुमचं इन्स्टिट्यूशन पण चालू शकतं, इन्स्टिट्यूटने पण ते सँक्शन केलेलं असू शकतं. त्या केसमध्ये ते सर्टिफिकेट, आणि जर तुम्हाला कुठलं त्याचं सँक्शन नसेल तर मग मात्र ते क्लेम करता येणार नाही. त्या केसमध्ये तुम्हाला ते प्रूव्ह करता आलं पाहिजे. आता समजा मनमाड कॉलेजने खूप घेतले, त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे, त्यांच्याकडे ते डॉक्युमेंटेशन आहे, तर ते क्लेम होतील. पण ज्यांनी घेतलेलं आहे ऑनलाईन फक्त आणि कुठलं ते सँक्शन असं काही नसेल तर त्या केसमध्ये ते क्लेम करता येणार नाही. सर अजून एक प्रश्न आहे, जे ई कंटेंट डेव्हलपमेंट जे आहे तर त्याच्या संदर्भात 4 क्वाड्रंट हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. तर बरेच जण आता युट्यूब चॅनल्स वगैरे किंवा युट्यूब व्हिडिओज करतायत, ते ह्या प्रकारात मोडू शकेल का? हो, आता बघा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा आहेत की तुम्ही ई कंटेंट डेव्हलप केलं, मग जसं आता आपण करतो की ई कंटेंट डेव्हलप करून आपण युनिव्हर्सिटीकडे पाठवतो, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर ते टाकतं आणि तुम्हाला तसा मेल येतो, सर्टिफिकेट येतो, तर तो तुम्हाला गृहीत धरला जातो. किंवा युट्यूबच्या चॅनलवर जर तुम्हाला तुमचा तो लिंक आणि हे ते सिद्ध करून झालं तर आता ह्या पर्टिक्युलर बाबतीत त्या स्क्रुटिनी कमिटीचा किंवा तो एपीआय स्कोर तपासणाऱ्या माणसाच्या सायकोलॉजीवर पण अवलंबून आहे. पण जर का तुम्ही स्वयंच्या पोर्टलवर पीजी पाठशालाला किंवा NPTEL ला जर लॉग इन केलेलं असेल, रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तिथला कोर्स केला असेल आणि त्यांचं सर्टिफिकेट असेल, आयदर एका क्वाड्रंटचं का सर्टिफिकेट असेल ना 4 क्वाड्रंटपैकी, तरी त्याचे तुम्हाला हे क्लेम करता येतात. तर त्याचा क्रायटेरिया असा आहे, म्हणजे MHRDच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल पॉवर पॉईंट असं कॉम्बिनेशन त्यांनी एक्सपेक्ट केलेलं आहे. 4 क्वाड्रंटचा जर उदाहरणार्थ दिलं गेलं तर 4 क्वाड्रंटमध्ये 4 काय प्रकार केलेत. पहिला जो ई टेक्स्टचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपण जशा नोट्स तयार करतो ई टेक्स्टच्या, आणि त्या ई टेक्स्टच्या छोटे आपण त्या सगळे रेफरन्सेस सगळ्या ते संदर्भ त्याच्यामध्ये देतो, तो एक पार्ट आला पाहिजे. दुसरा जो पार्ट आहे तो त्या ई टेक्स्ट जे तुम्हाला प्रेझेंट करायचा आहे, मुलांना द्यायचा आहे, कोणाला समजून द्यायचं आहे, त्याच्या पीपीटीज विथ व्हिडिओज, शॉर्ट व्हिडिओज, म्हणजे लॉंग व्हिडिओ नाही, पीपीटीचा एखादा पॉईंट मेन्शन एक्सप्लेन करायला तिथे 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा तो एक व्हिडिओ तिथे तुम्ही करायचा आहे आणि त्याची MP4 जी फाईल तयार होईल, म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल पॉवर पॉईंट असं कॉम्बिनेशनली तो एक क्वाड्रंट म्हणून गृहीत धरला जातो. तिसरं, हे सगळं करताना तुम्ही कुठले रेफरन्सेस वापरलेले आहेत त्या रेफरन्सेसची लिस्ट तिथे येणं, हा तिसरा एक क्वाड्रंट म्हणून क्लिअर गृहीत धरला जातो. आणि चौथा क्वाड्रंट जो अतिशय महत्वाचा आहे तो MCQs किंवा मॅच द पेअर, ट्रू ऑर फॉल्स, किंवा मग आणि दुसरी काही तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन असेल त्या संदर्भात ऍड करायची असेल तर त्या सगळ्यांचा असा क्वाड्रंट, असं तयार केलेला कोर्स तिथे अप्रूव्ह झाला पाहिजे.
त्या स्वयंला किंवा त्या अप्रूव्हचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्याचे सगळे पॉइंट्स क्लेम करता येतात. पण नुसतं तुम्ही एखादं तयार करून आणि माझं गुगलवर दिसतं वगैरे तर त्याला तसं काही गृहीत धरलं जाणार नाही. त्याला अप्रूव्ड असणं गरजेचं आहे. सर मालेगाव सावळे सर बोलतोय. हॅलो. गाईडशिप साठी म्हणजे जर आपल्याला प्रोफेसरशिप साठी आपल्याला अप्लाय करायचं असेल तर गाईड असतं मस्ट आहे का? कारण की मागच्या वर्षी आम्ही गाईडशिप साठी अप्लाय केलेलं आहे पण आम्हाला गाईडशिप मिळाली नाही. म्हणून जर गाईड असणं गरजेचं आहे का प्रोफेसरशिप साठी आपण अप्लाय करतो? आता जे जानेवारीमध्ये जे प्रोफेसरचे ड्राईव्ह झाले आम्ही ज्याच्यामध्ये झालो त्याच्यामध्ये जे लोक गाईड नव्हते असे पण लोक प्रोफेसर झालेले आहेत. तुमच्या MAG कॉलेजमध्येच तसं उदाहरण आहे. बरं बरं. पण आता गाईडचं हे नवीन क्रायटेरियामध्ये आता गाईड खूप सोपं झालं. पूर्वी गाईडशिपचे जे रूल्स होते 3 वर्ष PhD व्हायला पाहिजे आणि PhD नंतर 3 वर्ष व्हायला पाहिजे, पब्लिकेशन असायला पाहिजे. आता मात्र ते खूप सोपं झालं की ते आता आलंय ते सर्क्युलर. हो आता एवढं लेटेस्ट आले पण काय झालं की आमचे 7 पेपर असल्यावर सुद्धा आम्हाला गाईडशिप मिळाली नाही विद्यापीठात. आता मिळेल ना, तुम्ही आता क्लेम करा, आता तुम्हाला द्यावीच लागेल सर गाईडशिप. बरं. आता फक्त जे असोसिएट प्रोफेसर पर्यंत जे आहेत म्हणजे असिस्टंट प्रोफेसर 1, 2, 3 लेवल त्यांना 2च पेपर कंपल्सरी केलेले आहेत, PhD आणि 2 पेपर. आणि ज्यांना जे प्रोफेसर्स आहेत आणि प्रोफेसर म्हणून मग त्यांनी गाईडशिप क्लेम केली त्यांना 5 पेपरची अट टाकलेली आहे. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. जास्त आहे, प्रोफेसर आहेत पण गाईड नाही तर त्यांना गाईडशिप घ्यायची आहे. त्यांना 5 पेपर आता दाखवणं गरजेचं आहे. आणि जे त्याच्या खाली 2च पेपरची अट आहे. आणि PhD किती वर्ष पूर्ण झाले आफ्टर PhD ती क्रायटेरिया काढून टाकलेला आहे आता नवीन, काल परवाच ते आलेलं आहे. हो आज पाहिलं पेपर. चांगलं आहे की सगळ्या लोकांना ते गाईडशिप आणि मला वाटतं आजच्या पेपर मध्ये पण आलेलं आहे. हो लोकनामाला आलेले सर. लोकनामामध्ये पण खूप डिटेलमध्ये छान सकाळला पण आलेले. हो थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. सर नमस्कार, शेंडगे सर बोलतो. हा बोला. सर ह्याचा स्कोअरच्या बाबतीतला जो आपण पहिल्या याच्यामध्ये सुरुवातीचा भाग जो सांगितला की मिनिमम जे FDP आणि ओरिएंटेशन सर्टिफिकेट कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण सांगितलं की 5 दिवसाचा किंवा 5 दिवसाचे 2 किंवा 10 दिवसाचा 1 असा चालेल. पण काही जे FDP आहेत ते 14 दिवसाचे आहेत, 6 दिवसाचे आहेत, मग तिथे कन्सिडर करतील का? तर ती मिनिमम कंडिशन आहे. 5 मिनिमम दिवसापेक्षा जास्त असेल तर चालेल ना? चालणार ना, असं कुठे का? तुम्ही 5 दिवसापेक्षा कमी असेल तर तो गृहीत नाही धरला जाणार. 5 दिवसापेक्षा जास्त किंवा 10 दिवसापेक्षा जास्त असेल, 21 दिवसापेक्षा पूर्वी ओरिएंटेशन कोर्स किंवा रिफ्रेशर कोर्स 28 दिवसाचे असायचे, नंतर 21 दिवसाचे. त्यामुळे ते चालणार. मिनिमम नको, कमी नको, जास्त तर केव्हाही चालतं ना, सगळ्याच ठिकाणी चालतं ना. दुसरा ई कंटेंटच्या बाबतीतला प्रश्न होता की आपण सांगितलं की 4 क्वाड्रंट म्हणजे टेक्स्ट असेल, PPT असेल, त्याचं MP4 कन्व्हर्जन असेल, MCQ असेल, हे सगळं आपण मूकच्या बाबतीतलं जर पाहिलं तर ते आपल्याला सध्या शक्य नाही. परंतु आम्ही काय केलेलं आहे की रिसर्च मेथॉडॉलॉजी जो आमचा पेपर आहे SYBL SEC मध्ये जो आलेला तर त्याचं ह्याच प्रमाणे आपण ई कंटेंट तयार करून त्याला अप्रूव्ह कोणाचं घ्यायचं? ते फक्त ई कंटेंट आहे, त्याला अप्रूव्ह कोणाचं घ्यावं लागेल? त्याचं तुमचं टायटल सेम आहे का? पेपर पब्लिश झालेला प्रोसिडिंग मध्ये तेच असेल आणि हेच टायटल असेल तर ते गृहीत धरले जाणार नाही. आणि नसेल तर तुम्हाला अप्लाय करावं लागेल. तुम्ही ह्या 4 क्वाड्रंटच्या फॉर्म मध्ये जर ते डिवाइड केलं आणि ते डिवाइड वरून ते सगळं डिटेल केलं, त्याचं सगळं ई टेक्स्ट आणि त्याचा PPT हे सगळं, आणि त्या लॉग इन करायचं स्वयंला किंवा EPG पाठशाळा. तुम्ही जर ते जर PG असेल तर EPG पाठशाळाला, अदरवाईज स्वयंला तुम्ही लॉग इन करा आणि लॉग इन करून ते पाठवा. त्यांनी जर अप्रूव्ह केलं तर तसं ताबडतोब सर्टिफिकेट येईल. त्यांनी जर अप्रूव्ह केलं नाही तर तुम्हाला ते क्लेम करता येणार नाही. ओके सर, थँक्यू. नमस्कार सर, मी डॉक्टर सतीश शिंदे बोलतोय, धुळ्याहून, ZB पाटील महाविद्यालय. ओके सर, आता एक प्रश्न होता माझा याच्यामध्ये. आता मध्यंतरी बरेचसे FDP ऑनलाईन झालेत सर, ई वर्कशॉप झाले काही, त्याच्यानंतर काही FDP सुद्धा झाले. त्याच्यात रामानुजनचा जो FDP झाला दिल्लीचा, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अंडर जे आहे MHRDच्या अंडर सर, तर त्याला API मध्ये व्हॅल्युएशन किती राहील सर? 100%. मी जे नाही API मध्ये त्या FDP ला काही व्हॅल्युएशन नाही ना. APIच्या स्कोर मध्ये FDP ला कुठे काय दिलेलं आहे? FDP नाही सर, आपण जो आता रिसर्च क्रायटेरिया मध्ये येतो किंवा आपण जे कॉन्फरन्सेस वगैरे जे अटेंड करतो, आता ह्या ऑनलाईन जे आता मध्यंतरी झाले, समजा आता बऱ्याच ठिकाणी काही इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस अटेंड केल्या, त्याच्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन पण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिथं प्रोसिडिंग मध्ये त्यांचं जे जर्नलची टायप होतात त्याच्यात पेपर सुद्धा पब्लिश केलेले आहेत. मग त्याला आपल्या ते तुम्हाला क्लेम करता येईल
बरोबर. ओके फक्त सर. काय काय कंडिशन आहे, मी मगाशी जे सांगितली ती परत सांगतो. तुम्ही तो पेपर जो तुम्ही जे प्रोसिडिंग मधला दाखवाल, तर प्रोसिडिंग मध्ये तर इंटरनॅशनल असेल, अब्रॉड असेल तर ते 10, ओके सर. सॉरी 7 आणि विदिन इंडिया असेल तर 5, ओके नॅशनल असेल तर 3, स्टेट लेवल आणि ओके. युनिव्हर्सिटी लेवल असेल तर 2. फक्त कंडिशन काय आहे की तुम्ही तो एकदाच क्लेम करा. ओके सर. तो जर्नल पब्लिकेशन मध्ये पण क्लेम करणार आणि कॉन्फरन्स मध्ये पण क्लेम करणार, तर ते नॉट अलाउड. बरोबर. ओके. तर ते फक्त तुम्हाला ते क्लेम होतील तुम्हाला, त्याचं काही हे नाही. हो सर. आणि एक असा अजून विचार सर, तुम्ही मध्यंतरी सांगितलं ते प्रोसिडिंग मध्ये जर समजा पेपर पब्लिश असेल हा. आणि तो जर आपल्याला जर्नल मध्ये नंतर पब्लिकेशन करायचा आहे, हो. तर कुठे आपल्याला एकाच ठिकाणी क्लेम करता येईल. हो. आणि त्याच्यामध्ये फक्त काही मायनर चेंजेस जसं तुम्ही सांगितलं टायटल किंवा चेंजेस करा, टायटल करा, ऍबस्ट्रॅक्ट मध्ये चेंजेस करा, मध्ये थोडंसं चेंजेस करा आणि हा. तुम्ही टाका, तर दोन्ही ठिकाणी क्लेम करता येईल. टायटल सारखं नको, एवढी काळजी घ्यायची. ओके सर. आणि सर एक त्याच्यात काही इथिकल इश्यू वगैरे त्याच्यामध्ये नाही, मग तुम्ही चेंजेस करा ना त्याच्यासाठी. ओके 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 त्यासाठीच तर चेंजेस करायला पाहिजे, म्हणजे मग इथिकल इश्यूज येणारच नाही. ओके सर. थँक्यू सर. Sir, I'm Dr. Bharti from RYK College. Yes. I just want to ask, sir, if you have worked as a BOS member, for example, Sandeep University, so is it counted in your API score somewhere? But what type of work? Sir, I have framed the forensic entomology, the whole syllabus from first year, 2 papers, second year, 2 papers. Till the MSc, I have means the whole team of the BOS member, we have finalized the whole forensic science related papers, sir. Have got the certification from Sandeep University? Yes. We have all records of them. The whole member list, we have certificate, we have. So can we count it in API? Yeah, you can claim in e-content section. Okay, sir. But it depends on the scrutiny member, the psychology, Okay. whether he will. They will consider it or not. Yeah. Okay, thank you, sir. हॅलो. हा बोला, बिन्नीवाले सर बोला. पिन्नेवाले सर बोलतोय. मला तुमचा फोटो दिसला मला. सर पीएचडी गाईड आहे आणि त्याच्या एका शैक्षणिक वर्षामध्ये पीएचडी डिग्री थेसिस केला, सबमिट केला आपण, त्यामुळे त्याला 5 मार्क मिळतील गाईडशिपला. हो. गाईड आवड झाल्यानंतर दोन गोष्टी विचारतायत, गाईडशिप पण आणि थेसिस सबमिट असं विचारताय तुम्ही. असे पीएचडी गाईड हा. मी नाहीये, पीएचडी गाईड आहे आणि पीएचडी गाईडचा विद्यार्थी त्यांनी थेसिस सबमिट केलाय, 5 मार्क मिळतील. आणि दुसऱ्या शैक्षणिक वर्षात त्याला आवड झाली तेव्हा 10 मार्क. शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही ते 10 मार्क क्लेम करू शकता. करतात तसं जण बऱ्याच, म्हणजे टोटल 15 मार्क क्लेम करता येतील 2 शैक्षणिक वर्षात. बऱ्यापैकी करतात. किंवा मग आता त्या केसमध्ये ते स्क्रुटिनी कमिटी एकाच ठिकाणी कदाचित गृहीत धरेल. असेसमेंट पिरियड मधला जर पार्ट असेल तो, खरं तर असेसमेंट पिरियड मध्ये जर दोन्ही गोष्टी येत असतील, खरं म्हणजे एकाच ठिकाणी, म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही 10 मार्कांना जावं 5 ऐवजी. थँक्यू सर. नमस्कार सर. नमस्कार. ठाकरे सर बोलतो, नामपूर कॉलेजहून. बोला. सर मी आता असोसिएटला ड्यू आहे. बर. माझी ड्यू डेट आहे 1 ऑगस्ट 2020. 2020 बरोबर. हो, पण मी पीएचडी नाहीये सर, माझं पीएचडी चालू आहे. तर मला तुमचा जो 3 वर्षाचा जो लॉकिंग पिरियड आहे ना, मी जे सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा तेच सांगितलं की याचाच गोंधळ आहे. पण तुमची ड्यू डेट 20 मध्ये असल्यामुळे तुम्हाला 100% मिळणार. म्हणजे आपण 18 जुलै 2018चा जरी GR गृहीत धरला तरी ते 17/7/2021 पर्यंत 3 वर्ष मध्ये आहे, तर त्यामध्ये तुमचं ते क्लेम होऊ शकतो. थँक्यू सर. फक्त त्यामध्ये तुमचे ते 75 स्कोर जो आहे, 45 स्कोर आहे, तो तुम्हाला दाखवावा लागेल, ते सगळं क्लिअर करावं. हो, तो स्कोर आहे सर माझा. मग नाही, तुम्हाला क्लेम करता येईल सर, त्यासाठी 3 वर्षाचा तो ट्रान्झिशन पिरियड दिलेला आहे ना. ओके सर, थँक्यू सर. ओके, विचारा निकम सर. पाटील सर विचारू का काही? हा विचारा. तुम्ही दिसले म्हटल्यावर मला लगेच कळलं तुम्हाला काहीतरी विचारायचं. नाही, मला थोडस काय, मला पण एपीआय चेक करायचं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, मला टेस्ट करण्यासाठी प्रश्न विचारत असाल तर गोष्ट वेगळी. सॉरी सर, तसा प्रश्न मी विचारत नाहीये. आधीच तुम्हाला सांगून दिलेलं बरं बा. तुम्ही मला तुम्ही त्या लॉकिंग पिरियडवर थोडस बोललेत, आणि हा प्रश्न मला आता माझ्या आधी ज्या ठाकरे सरांनी तुम्हाला विचारला, तो प्रश्न मला पण त्यांनी विचारला होता. बरोबर. आणि मला फारसं प्रॉपर आन्सर त्याचं देता आलं नव्हतं.
त्याचं महत्वाचं कारण असं आहे की 1/7/21 पासून महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर होण्यासाठी पीएचडी ही डिग्री कंपल्सरी केलेली आहे. हो, नाही आता ते 1/7/21 का, तर ते 18 जुलै 2018 गृहीत धरून नाही 18 जुलै 18चा संबंध 17/7 येतं, ते 17/7 येतं, 17/7/2021 येतं. तर पहिल्यापासूनच एचआरडीची जी प्रेस नोट होती त्याच्यामध्येच विद्यापीठात अपॉइंट करताना असिस्टंट प्रोफेसरला पीएचडी कंपल्सरी राहील. हो, आणि महाविद्यालयात कंपल्सरी राहणार नाही, परंतु त्याच्या पहिल्या 6 वर्षाच्या स्पॅन मध्ये ती पीएचडी होणं आवश्यक आहे. पहिल्या 6 वर्षाच्या स्पॅन मध्ये एवढ्यासाठी म्हणतो की नंतरच्या 5 वर्षाच्या स्पॅन मध्ये जर समजा पीएचडी कंपल्सरी कंप्लीट केली तर त्याचे जे बेनिफिट्स मिळायला पाहिजेत 3 वर्ष 2 वर्षाचे ते मिळत नाही. बरोबर. यासोबत एचआरडीच्या नोटमध्ये असं पण होतं की पीएचडी चे इन्क्रीमेंट जे बंद केलेत, तर त्या अँगलने जर समजा पीएचडी कॅन्डिडेट असेल आणि 6-5-11 वर्ष झाले तर त्याचं डायरेक्ट असोसिएट प्रोफेसरला सिलेक्शन केलं जाईल. मात्र आता जी व्हाईस चान्सलरची ऑर्डर जी झाली मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये तसा काही उल्लेख नाहीये. बरोबर. माझा प्रश्न समजला का प्लीज? हो, बरं कळला मला. त्यासाठी एक तर किंवा मला जॉईंट डायरेक्टर व्हावं लागेल. नाही विद्यापीठाच्या ऑथॉरिटीमध्ये जावं लागेल आणि करावं लागेल, कारण आपण दोघं ऑथॉरिटी नाही आहोत. आपल्याला जरी लॉजिकली ते आपलं म्हणणं असेल तरी आपण दोघंही ऑथॉरिटी नसल्यामुळे आपल्याला कोणाच्या ऑथॉरिटीवरच ते अवलंबून राहावं लागेल. म्हणजे विषय ऑर्डर मध्ये जे आहे तेच आता फायनल राहील. त्यासाठी संघटनेच्या लेवलने किंवा बाकीच्या इतर लेवलने ते प्रयत्न झाला पाहिजे आणि त्याच्यामधली जी अम्बिग्युटी आहे, कन्फ्युजन आहे, ते दूर झालं पाहिजे. बर जाऊ द्या, तो प्रश्न काही दिवसात निकाली निघेला असं समजूया आपण. मला 2 गोष्टी अजून समजून घ्यायच्या. प्लीज मला. हॅलो, बोला ना, मी ऐकतोय. पाटील सर, काय होतं, युजीसी लिस्टेड जर्नल, त्याच्यानंतर पियर रिव्ह्यूड जर्नल, याचे जे प्रूफ्स आहेत ना, याचे प्रूफ्स आपल्याला इझिली अवेलेबल होतात. बरोबर आहे. पियर रिव्ह्यूड जर्नल जे जर्नल आहे त्याच्या सुरुवातीला सगळं पियर रिव्ह्यूड आहे, स्लाइड पियर रिव्ह्यूड आहे, डबल पियर रिव्ह्यूड आहे, सगळं दिलेलं असतं. प्रश्न रेफर्ड जर्नलच्या बाबतीत उद्भवतो. रेफर्ड जर्नल कोणाला म्हणायचं? रेफर्ड आणि नॉन रेफर्ड. निकम सर, भगवान निकम सर, तुमचा माईक बंद करा. भगवान निकम सर, माईक बंद करा ना. बीएस निकम सर, भगवान निकम सर, माईक बंद करा. माईक म्यूट करा ना, तुमचा आवाज येतोय. थोडस गायडन्स जे आहे तर याच्यामध्ये तुम्ही रेफर्ड जर्नल ऐका ना, याच्याकडे माझ्याकडे कागद पुरावा आहे. कागद तुम्ही जे भेटले मी तुम्हाला, तो माझ्याकडे आहे. तो लेटर ते गुगल सर्च मधून आणि त्याच्यावरनं केलं. पियर रिव्ह्यूड आणि रेफर्ड या दोघांचा अर्थ एकच आहे. जो पेपर रिव्ह्युअर कडे रेफर केला जातो, ज्या जर्नलची ती पॉलिसी आहे, दॅट जर्नल इज कन्सिडर्ड ॲज अ रेफर्ड जर्नल. मग हा जर मुद्दा असेल तर कुठल्याही पेपरला 8 मार्क नसणार आहेत असा माझा दावा आहे. नाही, मग कुठल्याच पेपरला 8 मार्क असं कुठे म्हण नाही. 8 पास 13 मार्क्स काउंट असायला पाहिजे. 13 असायला पाहिजे. मी सगळं कॅल्क्युलेशन 13नेच सांगितलं. असं का? पण असं एक जर्नल आहे माझा स्वतःचा, एक पेपर बाय मिस्टेक तसा झालेला आहे. युपी शिंदे सरांचा पण झालेला आहे. फ्रान्सचं जर्नल आहे आमचं, जर्नल ऑफ इलेक्ट्रॉन डिव्हायसेस असं ते जर्नल आहे. त्या जर्नल मध्ये त्याच्या होम पेजवर, एका विद्यापीठाचं जर्नल आहे ते, त्याच्या होम पेज मध्ये कुठेही पियर रिव्ह्यू पॉलिसी संदर्भात लिहिलेलं नाही किंवा रेफर्ड नॉन रेफर्ड लिहिलेलं नाही. म्हणजे त्या जर्नलच्या होम पेजवर किंवा त्या जर्नलचं जेवढं डॉक्युमेंटेशन त्या नेटवर अवेलेबल आहे, कुठेही त्याच्यामध्ये याचा उल्लेख नाही. मी स्वतः त्यांना मेल लिहिला तर त्यांच्या मेलवर मला उत्तर आलं की येस, अवर जर्नल इज रेफर्ड जर्नल, पियर रिव्ह्यूड जर्नल. मग मी त्यांना केलं की तुम्ही का नाही लिहिलं, तर म्हणजे आमचं अपडेट करायचं राहिलं. तर मी तो मेल सादर केला
आणि त्या मेल सादर केल्यामुळे मला तो क्लेम करता आला की जो पेपर आहे माझा तो पीयर रिव्ह्यूड मध्ये आहे, रेफर्ड जर्नल मध्ये आहे. पण असं पण बऱ्याचदा काही जर्नल्स मध्ये आहे की त्यांचं पॉलिसी आहे रेफर्डची किंवा रिव्ह्यूची, पण त्यांच्या होम पेज मध्ये कुठेही त्याचं लिहिलं जात नाही. बरोबर. अजून एक मुद्दा तुमच्या बोलण्यात आला तो मला थोडासा डॉक्युमेंटरी प्रूफ त्याचे कुठे अवेलेबल होतील असं एक विचारायचं आहे. तुम्ही पेपर पब्लिशच्या अलाइनमेंट ऑफ ऑथर्सच्या संबंधात बोलत होता. त्याच्यामध्ये तुम्ही असा एक उल्लेख केला की गाईडचं नाव किंवा स्टुडंटचं नाव हे पहिलं किंवा शेवटचं असावं. हे काय सांगितलं मी, हे कन्व्हेन्शन आहे असं सांगितलं. कन्व्हेन्शनली तसं आहे. पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी आता अलीकडे या 7व्या वेतन आयोगाच्या पासूनच्या या कन्व्हेन्शन्स मध्ये ते आलेलं आहे. पूर्वी तर मध्यभागीच जर्नलचा आपला करस्पॉन्डिंग ऑथर हा मध्यभागीच असायचा, तरी त्याला ते क्लेम केले गेलेले. तुम्ही असं माझ्या तरी तसं बघण्यात आलेलं नाहीये की असं रिटर्न मध्ये असं कुठे लिहिलेलं मी बघितलं. डॉक्युमेंटरी प्रूफ त्याचं काही नाही, मी बघितलेलं नाही. हे कन्व्हेन्शन आहे की तो पहिला किंवा शेवटी असावा. नाही, मग मला वाटलं तुमच्याकडे काही प्रूफ असावेत म्हणून मी सांगतानाच म्हटलं हे कन्व्हेन्शनली असं आहे असंच म्हणलो तुम्ही सांगताना. माझ्याकडनं कदाचित बोलला गेला नसेल तो शब्द. बरोबर. चालेल सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. Thank you very much, sir. If you allow me to interrupt, there are a couple of questions in the chat box. Okay. And if you allow me, and I'll read it further. Please go ahead. Okay. There is a question from Professor C.R. Patil who asks, sir, is it necessary to count API score for associate professor from the university? Pardon? Repeat it again. For professorship. The university now issues the guidelines to verify their API score from university authorities through an online mode. So they have to submit it for professors. Recently, that letter is received. The procedure is given by university, especially for our university, right? For professorship. Yes, sir. So the candidate who is eligible, who wants to appear for professorship, he has actually. Sir, the question is for associate professorship. No, for associate professorship, it is not online. Is not necessary. It is only for professorship. Only for professorship or principalship. That letter is applicable to those who wish to be a professor or a principal. It is not applicable for academic level 10 to 11, 11 to 12, 12 to 13 years. It will be verified by the experts at the time of CAS, at the time of interview, CAS. Sure, sir. I hope Professor Patil sir has got the response. Now, next question is from Vijayanti. I don't see the surname, but the question is there any duration gap between orientation and refresher? Specifically during this COVID-19 period, that there shall be a gap between orientation and refresher course. No, yet I have not seen any documentary evidence regarding this. Yet I have not seen. It may come later in future. I don't know whether it will come or not. But right now, we don't have any written proof. Okay. Thank you. Dr. Deepak Thakre sir is willing to ask you a question. Please, sir. सर नमस्कार. ठाकरे सर. तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं ते सगळं अप्रतिम होतं. तर मला एक सांगायचंय तुम्हाला की प्रोफेसरशिप संदर्भात जे क्रायटेरिया आहेत, क्रायटेरिया थोडे इलॅबोरेट करा. कारण ज्यावेळेस मी अपेअर झालो त्यावेळेस काही लोकांना अडचण आली आणि त्यांना शेवटी त्याचे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट त्यांच्या नावाने पब्लिश करावे लागले. नाही, आता हे बघा, याच्यामध्ये काय की तुमचा तो एपीआय स्कोर, तुमचे ते 10 मिनिमम पेपर, असेसमेंट पिरियड मधले 3 पेपर, ह्या तर कंडिशन्स फुलफिल कराव्याच लागतात, बरोबर. तुम्ही जेव्हा अप्लाय करणार, तुमच्या त्या फाईल्स त्या पद्धतीने तुम्ही सगळं करणार, तुम्ही पण त्या फाईल केलेल्या असतील. आणि ते क्रायटेरिया, ते जे आपले क्रायटेरिया होते ना, मिनिमम किती क्रायटेरिया मध्ये कशी आपण तयारी केली पाहिजे या संदर्भातल्या लोकांना थोडं इलॅबोरेट केलं तर. मिनिमम 3 क्रायटेरिया तुम्हाला तिथे फुलफिल करावे लागतात. तुमचे रिसर्च पब्लिकेशन,
रिसर्च पब्लिक म्हणजे काय होईल की तुम्ही हे सगळं करताना तुम्हाला आताची प्रोसिजर काय आली की तुम्ही एपीआय स्कोरचं सगळं आणि सेल्फ अप्रायझलचं हे सगळं तयार करून एपीआय स्कोरची फाईल विद्यापीठात तुम्हाला सबमिट करायला लागेल, बरोबर? म्हणजे आता जे पत्र आलेलं आहे जे फक्त प्रोफेसरशिप किंवा पेन्शनसाठी आहे, ज्यांना 110 स्कोर मॅन्डेटरी आहे, त्यांना आता ऑनलाईन ते सगळे पैसे भरायचे आहेत. ऑनलाईन त्याच्यात कम्युनिकेशन करून त्या ज्या व्यक्तीकडनं विद्यापीठातल्या ऑथॉरिटीकडनं चेक करायचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला फाईल घेऊन चेक करायचं आहे. ते फाईल चेक केल्यानंतर ते फाईल म्हणजे तुम्ही सगळे डॉक्युमेंटरी म्हणजे सगळे पेपर, सगळे सर्टिफिकेट्स, सगळे पुरावे, ते फाईल विद्यापीठात तुम्हाला सबमिट करावं लागतं आणि विद्यापीठातनं तुम्हाला 4 दिवसांनी 8 दिवसांनी त्याचं एक प्रोविशींच्या सहीचं सर्टिफिकेट मिळतं. त्याच्यामध्ये तुमचा इम्पॅक्ट फॅक्टर सॉरी टोटल जो स्कोर आहे एपीआय स्कोर तो किती आहे आणि तुम्ही त्या सर्टिफिकेटमध्ये ते सगळं मेन्शन केलं जातं. ते सर्टिफिकेट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या तिथे प्रेझेंट करायला लागतं. ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू असेल याचा त्या दिवशी तुम्हाला ते प्रेझेंट करावं लागेल आणि ते प्रेझेंट करताना तुमचे बाकीचे ओव्हरऑल ग्रेडिंगचं जे आहे गुड सॅटिस्फॅक्टरी गुड एवढं ते व्हेरीफाय केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मग त्या इंटरव्ह्यूची तयारी कशी असावी हा खरं महत्वाचा मुद्दा आहे. त्या इंटरव्ह्यू मध्ये खूप मोठी कमिटी असते. त्या कमिटीमध्ये आपले कॉलेजचे प्रिन्सिपल, मॅनेजमेंटचे प्रतिनिधी, त्याच्यानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट, व्हीसी नॉमिनी, जनरल नॉमिनी, गव्हर्नमेंट नॉमिनी हे सगळे लोक बसलेले असतात. गव्हर्नमेंट नॉमिनी आपलं सर्व्हिस बुक, आपली सगळी फाईल चेक करतात. सगळं चेक केलं आणि तुमचं हे गेल्यानंतर मग सब्जेक्ट एक्सपर्ट जे आहेत त्यांना खूप किंमत आहे. फायनल डिसिजन हे सब्जेक्ट एक्सपर्टनी जर का त्या ठिकाणी सांगितलं की ते प्रश्न विचारतात, मग त्या प्रश्नांमध्ये आपल्याला आपल्या रिसर्चच्या रिलेटेड ते सगळे प्रश्न आहेत की तुम्ही रिसर्च करता आहात तर नेमकं काय करता आहात, कशासाठी कसं करता आहात, त्याची तुमचं मोड ऑफ ऑपरेशन कसं आहे, तुमच्या कॉलेज लेवलला तुम्हाला काय डिफिकल्टी आल्या, फ्युचरमध्ये तुम्ही काय करू शकता, हे सगळे प्रश्न जे आम्हाला विचारले ते मी सांगतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते, पण आमच्या फिजिक्सला हे सगळे प्रश्न विचारले गेले होते, म्हणजे मला तरी विचारले गेले होते. आणि त्या संदर्भात केल्यानंतर मग व्हीसी नॉमिनी, गव्हर्नमेंट नॉमिनी हे जे याच्यापैकी कुणीतरी प्रश्न विचारतात की तुम्हाला प्रोफेसर का व्हायचं आहे. खरं म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांनी त्याचा संदर्भ असा लावला की आम्हाला प्रोफेसर का, आम्हाला स्केल वाढून मिळावं म्हणून प्रोफेसर व्हायचं आहे. काही जणांनी सांगितलं की आता माझं रिटायरमेंट आलंय मग मला पेन्शन मध्ये फायदा होईल म्हणून प्रोफेसरशिप व्हायचं आहे. खरं हे असे उत्तर देण्याच्या ऐवजी त्या प्रोफेसरशिपचा जो अर्थ आहे तो जर समजून घेतला आणि त्या पद्धतीने उत्तर दिलं की मला प्रोफेसर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला रिसर्चला अजून 2 जागा मिळतील, मी रिसर्च अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे 6 ऐवजी 8 जागा मला मिळतात, म्हणजे माझा रिसर्च वाढवू शकतो. मला रिसर्च म्हणजे मी प्रोफेसर झाल्यानंतर मला ज्या वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीज आहेत, पर्टिक्युलरली स्ट्राईड नावाचा कन्सेप्ट आला होता ज्याच्यामध्ये आपण मागे रिसर्च प्रोजेक्ट दिले होते आणि आपले रिजेक्ट झाले. तर का रिजेक्ट झाले तर आपण प्रोफेसर नव्हतो म्हणून, कारण स्ट्राईडची स्कीम ही प्रोफेसरसाठीच होती. म्हणजे अशा काही फंडिंग एजन्सीज आहेत की जिथं प्रोफेसरशिप जर तुम्हाला मिळाली तर तुमचं फंडिंग तुम्हाला ते प्रोजेक्ट मंजूर होतात, तुम्हाला बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज येतात. तुम्ही प्रोफेसर झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये चेअरमनशिप ऑफर केली जाते किंवा रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी एडिटर्स म्हणून तुम्हाला चान्स मिळतो जर्नल्सला. अशा रिसर्चशी रिलेटेड खूप अपॉर्च्युनिटीज या प्रोफेसरशिपमुळे मिळू शकतील असं खरं उत्तर द्यायला पाहिजे. तो एक महत्वाचा मुद्दा आहे, ती मानसिक तयारी आणि ते ठणकावून ते सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरा एक आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट मी थोडं विचारतो तुम्हाला, प्रोफेसरशिप चेहरे बघून दिली जाते का इंटरव्ह्यू बेस्ड असते ती? नाही, याच्याबद्दल म्हणजे माझा चेहऱ्यांचाही अभ्यास नाही आणि माझा कुठलाच विद्यापीठ स्तरावर विचारतोय मी. काही आमच्या मित्रांचा आरोप होतो प्रोफेसरशिप चेहरे बघून दिली गेली, मला तर असं होऊ शकतं का? मला तरी तसं वाटत नाही, कारण मी याच्याबद्दल काहीच सांगणं असं असेल तर का आणि नाही तर का याचं कुठलंच उत्तर माझ्याकडे नाही. याचं कुठलंच उत्तर नाही माझ्याकडे. फक्त माझा चेहरे बघून झालं नाही हे मला सांगायचं आहे. Okay, thank you, sir. Thank you. And there are any questions in the chat box, but many people are asking your email ID and cell number. Contact number. Yes. My contact number is WhatsApp number 9604 82 8463.
9604828463 and Okay. email ID is aruptl@gmail.com. ARU only, three letters only, not Arun. It is only ARU, not Patil, it is PTL. ARUPTL@gmail.com. Both the things are posted, sir, for the audience. Yeah. If they are not wrong, then we'll continue. Just ensure that they are correct. Okay. Thank you very much. Let me check. As you have posted, it is. I am checking it. Yes, it is 9604828463, right? ARUPTL yes, both correct. Okay. Thank you very much, sir. Thank you. And thank you for this elaborate talk on CAS assessment and how to calculate API score. Many things that you talked on were not actually understood by people like me, and how to calculate the score for example, a journal paper. Now, moving on, we are at the concluding session of this webinar. So I request my colleague and friend, Dr. Vishnu Adore sir, to propose vote of thanks. Over to you, sir. Thank you, Dr. Milind sir. Am I audible? Yes, you are audible. Okay. Vishnu sir, bola. Okay. Thank you, organizing committee, for giving me opportunity to propose vote of thanks. On behalf of the Internal Quality Assurance Cell, Mahatma Gandhi Vidya Mandir's Arts, Science and Commerce College, Manmad, I would like to express our gratitude to Honorable Chief Guest Principal Dr. B.A. Jagdale sir for accepting our invitation and encouraging us in his inaugural address. Thank you very much, sir. I am very much thankful to our principal and resource person of the day, Professor Dr. A.V. Patil sir, Dean's Science and Technology, MGV Nasik, for sparing valuable time and sharing his immense knowledge with us. Thank you, sir, for enlightening us with your excellent presentation on CAS and how to calculate API score. Sir, your presentation covered almost every element of API score and CAS as far as concerned. Thank you very much for this wonderful presentation, sir. I would also like to thank IQAC coordinator and vice principal of our college, Professor Dr. P.G. Ambekar sir, academic supervisor Dr. B.S. Desle sir, NAC coordinator Dr. Milind sir, and entire organizing committee for planning such a great event. Secondly, I must say that a very big thank you to our technical support team for arranging all necessary requirements. Last but not the least, thank you all dear participants for your valuable time and attention. May I thank you very once again. I hope all of you enjoy the program. Thank you. Thanks to Principal Dr. Rajendra Bambre sir. I have seen his name. He has joined as a participant, Dr. Ujjain Kadam, and all other principals and vice principals and all dear colleagues, participants. Thanks a lot. Thank you. Over to Milind sir. Thank you. With the kind permission of the chair, I would like to declare that the session of this webinar is over. Thank you very much. Stay healthy and stay happy. Thank you. सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक आभार. धन्यवाद. सर, आंबेडकर सर, ज्या तुम्हाला अपेक्षा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या का? हो सर, पूर्ण झालंय. इंटेन्शनने तुम्ही ऑर्गनाइज केलं होतं. सर, बरेच लोक वेटिंगला होते, पण आपला 100च हे असल्यामुळे जरा बरेच फोन आले नंतर. हो बरोबर. सर नमस्कार सर, छान झालं वेबिनार, एकदम छान झालं. पण फिजिकल डायरेक्टर आणि लायब्ररीला तुम्ही यायला पाहिजे होतं सर. त्याच्यात मागून वेळ गेला. सर आमची पण ती